महबूब शेख यांना मी विनंती करतो की आपण मला आपला उपस्थित राहू. कृपया सर्वांनी शांतता राखा, शांतता राखा. स्टेजवरचे जरा आता भारत माता की आवाज नाही उद्गीरचा. भारत माता की. आता महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसची बुलंद आवाज महबूब शेख बोलणार आहे आणि व्यासपीठावर थांबलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, खाली उतरा नाही तर वरी गप्पी खाली बसा. त्या फोटोच्या खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार या ठिकाणी संसद रत्न खासदार सुप्रियाताईंचं स्वागत होतंय. जोरदार टाळ्याच्या गजरात आपण लाडक्या नेत्या सुप्रियाताईंचं स्वागत करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार शिवस्वराज्य 2024च्या नंतर या महाराष्ट्रामध्ये आणायचं, यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी शिवजन्मभूमीतून या यात्रेची सुरुवात झाली. आज उदगीर येथे होत असलेल्या यात्रेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, संसद महारत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई, ज्यांचं आताच आगमन होतंय, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवला, ते खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते सुधाकर दादा भालेराव, बसवराज पाटील नागराळकर साहेब, मुळे साहेब, चंदन भैया, संजयजी शेट्टे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर. खर तर भालेराव साहेब, आज हा उत्साह बघितला, आज या ठिकाणी अमोलदादा कोल्हेंना यायला जागा मोकळी करून द्या. कृपया अमोलदादांना जागा मोकळी करून द्या. सर्वांना विनंती आहे की अमोलदादांना जागा मोकळी करून द्या. जोरदार टाळ्याच्या गजरात अमोलदादांचं आपण स्वागत करायचं. अमोलदादा कोल्हे यांचं आगमन झालंय. जे स्टेजवर जास्त वळवळ करतील समजून घ्या, आपल्या पार्टीचे नाहीत, विरोधी पार्टीचे. जो कार्यकर्ता शिस्त पाळणार नाही समजून घ्या, तिकडचा माणूस आहे आपला, इकडे खबरी आहे, इकडे काय चाललंय बघायला आलाय, नाही तर दुसरा खिशा मारणार आहे. चला बसून घ्या आता. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य आणण्यासाठी सुरू झालेली यात्रा खरं तर आज उदगीरकरांचा उत्साह बघितला आणि उदगीरकरांनी अभूतपूर्व स्वागत जे या शिवस्वराज्य यात्रेचं केलं अमोलदादा, तर आमच्यातून गेलेल्या मित्राला आज रात्री झोप लागणार नाही. आज घरी निसता त्या अंगावरून त्या अंगावर
वरती अंगावरून ह्या अंगावरच होणार आहे. आता बालेराव साहेब तुम्ही आला आणि उत्साह आमच्यातून गेलेल्या काही गद्दारांना वाटत होतं की आम्ही म्हणजे पक्ष आहे, पण आज त्यांनी डोळे फाडून बघावं. तुम्ही गेलेल्यांनी काही फरक पडला नाही, उलटी खान साफ झाली आणि चांगली लोक अजून पक्षात आली. बालेराव साहेब तुमच्या प्रवेशाला 3च मिनिटं बोललो. 3 मिनिटात आमच्या मित्राला एवढं वाईट वाटलं की त्यानं मला सांगायला सुरुवात केली की तुम्ही मला एकेरी बोलला, तुम्ही माझ्यावर लई बोलला, आपला दोस्ताना आहे. या लाईव्हच्या माध्यमातून मित्र ऐकत असत. मी मित्राला सांगू इच्छितो, जोपर्यंत तुम्ही शरद पवार साहेबाच्या पंखाखाली होता तोपर्यंत तुम्ही आमचे भाऊ होता, मित्र होता. ज्या दिवशी तुम्ही पवार साहेबाच्या पाठीखाली खुपसला त्या दिवशीच आपली सगळी नाती संपलेली. कारण तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला, आम्ही कधी मित्र म्हणून तुम्हाला एखादा फोन केला, एखादं काम सांगितलं का? कधीच नाही. अरे एक साध्या तुमच्यासारख्या एक छोट्या बौद्ध समाजातला जन्म आलेल्या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी आमदार केलं, राज्यमंत्री केलं, आणि तुम्ही पवार साहेबांना सोडल्यावर काय केलं तर चंदन भैया नागराळकरनी जाऊन शरद पवार साहेबांसोबत फोटो काढला म्हणून त्यांनी सुचवलेल्या 2 कोटीच्या कामाला तुम्ही स्टे दिला. एवढा तुम्हाला पवार साहेबांचा जर राग असेल तर आम्ही कसे तुमच्या सोबत दोस्ताना ठेवू. पण गरीब कलाकार आहे बालेराव साहेब, नागराळकर साहेब, असा गरीब मी कुठेच महाराष्ट्रात बघितला नाही. दिल्लीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा पिक्चर मधले जे मकरदानास पुढे त्यातला जे मल्हारराव आहे ना, परफेक्ट मल्हाररावच आहे घरी. नागराळकर साहेब समोर गेले की साहेब या 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 बसवराज पाटील साहेबांच्या मुळेच मी आमदार झालो, नाहीतर झालोच नसतो. आणि नागराळकर साहेब उठून गेले की निटुरे साहेब आले की या 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 निटुरे साहेब या, तुमच्यामुळेच आमदार झालो. की नागराळकरांचं काय खरंय. आणि निटुरे साहेब उठून गेले आणि मुळे सर आले की या या मुळे साहेब तुमच्यामुळेच आमदार झालो, नाहीतर ह्या नागराळकरांचं निटुऱ्याचं काय खरं होतं, तुम्हीच बरं आमदार. जसा माणूस येईल तसा पाकिटात फोटो असतो. हे फक्त तुमच्या मतदारसंघापुरतं नाही. नागराळकर साहेब वर पण सुप्रियाताईकर जयंत पाटील साहेबांकडे आले की बघा ना, मला अजितदादा लई त्रास देते, मी पवार साहेबाचा भक्त आहे, तिथून परत आलो पहाटेच्या विमानाहून म्हणून मला दादा त्रास देते. आणि दादाकडे गेले की म्हणायचं जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई आणि पवार साहेबांकडे माझं काही चालत नाही, कारण मी तुमच्यासोबत विमानात बसणार होतो. असा कलाकार घरी आहे. साध्या सुधार रंग कमी बदलतो, एवढा हे पठ्ठ्या रंग बदलतो. खरं तर त्याच्या सोशल मीडियाने मला ट्रोल केलं, पण सोशल मीडियावाल्या हो, मी जेवढं माणसात सांगण्यासारखे तेवढंच सांगतोय. मला लई डवचू नका. मी जर परत जास्तीत सांगायला सुरुवात केली तर कुणाच्या घरी चहा प्यायची तुमची पंचायत होईल. बघा उगा हिशोबानं चालू द्या. तुम्ही आमच्याशी गद्दारी केली, पवार साहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. आज तुम्ही सांगताय विकास केला, बिल्डिंग आणल्या, बॅरेज आणले. अरे हे कुणामुळे शक्य झालं? जयंत पाटील साहेबांनी बॅरेज दिले, त्या बिल्डिंग शरद पवार साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं म्हणून आल्या. हे तुम्ही विकास काही केला नाही. जे महाविकास आघाडीच्या सरकारनं निधी दिला त्या निधीमध्ये टक्केवारी खायचं काम मात्र तुम्ही बरोबर केलं. त्यामुळं आता आमच्या कार्यकर्त्याला जास्तीचा त्रास देऊ नका. पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन असेल, तुम्हाला एवढं सांगतो, ह्यांचं मंत्रीपद आता 2 महिन्याचं राहिले. 2 महिन्याचं. आमच्या कार्यकर्त्याच्या लई वाटेला जाऊ नका. मंत्र्याचं ऐकून असं समजू नका की यांची आयुष्यभर सत्ता राहणार आहे, उद्याच्या नंतर 3 महिन्यांनी आमची सत्ता येणार आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आमच्या वाटेला कोण गेला तर आम्ही त्याला सोडत देखील नाही.
त्यामुळे सत्ता बदलणार आहे, त्रास द्यायच्या भानगडीत पडू नका. अरे ज्या विलासराव देशमुख साहेबांच्या मुलांनी आणि काँग्रेस पक्षाने तुम्हाला निवडून आणायला प्रयत्न केला, त्यावेळेस तुमच्या वाढदिवसाच्या सभा होती. माणसाने किती कृतज्ञ असावं, किती उपकाराची फेड अपकाराने करावी. ज्या वेळेला तुमच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होतो आणि तिथं लोक म्हणतात कोण आला रे कोण आला, आणि अमित देशमुखचा बाप आला. अरे अमित देशमुखचा बाप व्हायची तुमची लायकी का हो? अमित देशमुखांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे मराठवाड्याचं भूषण होते. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. तुमच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी अशी घोषणा दिली, आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही खाली उतरून त्या कार्यकर्त्याच्या 2 खाली हाणायला पाहिजे होत्या आणि म्हणायला पाहिजे होतं बरोबर. कारण तुम्हाला निवडून आणताना पवार साहेबांचा वाटा आहे, विलासराव देशमुख साहेबांच्या मुलांचा वाटा आहे, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्याचा वाटा आहे. म्हणून जो माणूस असा कृतज्ञ होतो त्या माणसाला आता धडा शिकवायची वेळ आली. पण मला बोलले साहेब एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय सध्या देशात आणि राज्यात. नरेंद्र मोदी साहेब ट्रिपल तलाकचा कायदा आणतात आणि ट्रिपल तलाकचा कायदा आणतात आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की मुस्लिम समाजाच्या महिलांचा हक्क मिळवून द्यायचा, त्यांना न्याय मिळवून द्यायचा, त्यासाठी मोदी साहेब काम करतायत. अरे बेट्यांनो, जो माणूस स्वतःच्या बायकोला न्याय मिळवून देत नाही तो आमच्या बायकोला न्याय मिळवून देणार आहे का? अगोदर स्वतःच्या बायकोला न्याय मिळवून द्या. आता तीच आवृत्ती कोल्हे साहेब आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण. अरे स्वतःच्या बहिणीला त्रास देणारा दुसऱ्याचा तुमचा काय भाऊ होणार आहे? स्वतःच्या बहिणीला एवढा त्रास दिला, आता लोकांनी पाडलं तर स्वतःच्या बहिणीच्या बद्दल चूक झाली असं त्यांना वाटायला लागले. पण मित्रांनो, आता हे जातीवादीचं राजकारण करतील, धर्माचं राजकारण करतील, याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीने सुरुवात केली जातीवादीचं राजकारण सुरू करायचं. आता विशालगडाचं प्रकरण झालं आणि त्या विशालगडात भालेराव साहेब तिथून गजापूरला असणारी मस्जिद पाडली गेली. मला अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये विशालगडाच्या तिथं जो पायथ्याला हल्ला झाला गजापूरच्या मस्जिदला, त्याचा सगळ्यात अगोदर निषेध जर कुणी केला असेल तर तो शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन केला. नुसता निषेध केला नाही तर शाहू महाराजांना फोन केला आणि सांगितलं की आपण तातडीने तिथे गेलं पाहिजे, सामाजिक सलोखा बिघडता कामा नये. असे आमचे नेते पवार साहेब आहेत. पण आता ह्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा, आता हिंदू मुस्लिम वाद लावायची ह्यांनी सुरुवात केली. पण जे जातीवादीचं राजकारण करतात भालेराव साहेब, त्यांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है, मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी मरतोय, जवान मरतोय, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. अजितदादा तुम्ही म्हणाला अमोलदादा कोल्हे हे पवार साहेबांच्या सोबत राहिले, तुम्ही त्यांना दम दिला आणि त्यांना म्हणले बघतोच कसा निवडून येतो. आता बघा आले निवडून, घरी आमचा हिरोच आहे. पण दादा तुम्ही अमोल कोल्हे साहेब कसे निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर हे म्हणाला असतात की माझ्या महाराष्ट्रातला वेदांता फोक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला घेऊन जातो तुला बघतो, तर आम्हाला आनंद झाला असता. कारण या वेदांता फोक्सकॉनच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती. आमच्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तुम्ही तो प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबदचा प्रकल्प गुजरातला घेऊन गेले, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला घेऊन गेले, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, पानगुडीचा प्रकल्प गुजरातला, परवा दिवशी नाशिक मध्ये होणारा महिंद्राचा 25,000 कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प देखील तुम्ही गुजरातला घेऊन चालले. अरे मग सगळ्यात जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही मत मागायला देखील गुजरातलाच गेलं पाहिजे.
कारण आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचा त्याच्याविषयी काही मत नाही. पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देणारं हे सरकार, हे गद्दार सरकार आपल्याला बदलायचं का नाही? एवढ्या कमी आवाजात बदलायचं का नाही? आता त्या दिवशी नागराळकर साहेब, मी माझी तक्रार केली आमच्या जुन्या मित्रांनी जयंत पाटील साहेबांकडे की मी एकेरी बोललो. त्या दिवशी मी 3 मिनिटात पुढे एकेरी बोललो का? मी काय म्हणलं, फक्त आला पंजा. आता हे म्हणले, मी काय करू? मी काय म्हणलो का? आता लातूरचं पार्सल. हे तुमची सगळ्यांची भावना आहे, यात माझी काय दोष आहे? आता गद्दारी तुम्ही केली, ह्या लोकांच्या नजरेतून तुम्ही उतरले, ह्यांच्या नजरेत तुम्हाला सन्मान राहिला नाही. अरे स्वतःच कधी आरशात तोंड बघा, स्वतःला तुम्हाला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण पवार साहेबांनी तुम्हाला मुलासारखं जपलं होतं. पहिल्या टर्म मध्ये तुम्हाला मंत्री केलं आणि त्या पवार साहेबांचा पक्ष चोरायच्या ऍफिडेव्हिटवर सही करताना तुमच्या हाताला काही झालं नाही, तुमच्या डोळ्यात काही पाणी आलं नाही. तुम्हाला 1 मिनिट कधी असं वाटलं नाही की ज्या शरद पवार साहेबांनी मला राजकारणात मोठा केला, त्या पवार साहेबांचा पक्ष चोरण्याच्या ऍफिडेव्हिटवर मी सही करतोय. अरे थोडी तरी लाज तुमच्या शिल्लक असायला पाहिजे. जर तुम्ही असं वागणार तर या महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत तुमचा काय सन्मान राहणार? हे तुम्हाला एकेरीच बोलणार. अरे उद्या आचारसंहिता लागली तर यांनी तुम्हाला फिरून दिलं तर नशीब समजा, नशीब देणार नाही ना. पण आता बोलण्यासारखं भरपूर आहे. पण अमोल दादा आणि सुप्रियाताईचं आपल्याला ऐकायचंय आणि मला पुढे जायचंय. भालेराव साहेब, तुम्ही गाडीत म्हणले की तुम्ही परत या. मी पुन्हा येणार नाही, मी परतच येईल. कारण पवार साहेबाच्या कन्या इथं बसल्यात आणि आपण सगळे पवार साहेबाच्या विचाराचे. पवार साहेबाच्या समोर जर कोण पुन्हा येईल म्हणलं तर त्याचा फौजदाराचा अर्धा हवालदार होता. त्यामुळे मी काही तसं म्हणणार नाही. पण आपल्याला इथं पवार साहेबाला फसवणाऱ्या गद्दाराला त्या ठिकाणी त्याला शिकवायचा का नाही? एवढ्या कमी आवाजात आपला नगरसेवक निवडून यायचा नाही, आपल्याला आमदार निवडून आणायचा आहे. ते पण 50,000 आणायचंय का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खाबरे आहे. आपलं काय चाललंय ऐकायला. छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय? शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो? जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, सुप्रिया ताई तुम आगे बढ़ो, अमोल दादा तुम आगे बढ़ो. आला पंजा, आला पंजा, वाजवा तुतारी. एवढ्या कमी आवाजात गद्दारीचा गाण्याचा आवाज कसा निघला पाहिजे? वाजवा तुतारी, वाजवा तुतारी. अरे काय म्हणतायत उदगीरकर? काय म्हणतायत उदगीरकर? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हमारे दामन में कांटों के सिवा कुछ भी नहीं, हमारे दामन में कांटों के सिवा कुछ भी नहीं. तुम तो फूलों के खरीदार नजर आते हैं, बड़े बड़े बिल्डिंगे तो बन गए लेकिन सब बाहर के गुत्तेदार नजर आते हैं. तो बाहर के गुत्तेदारों को जवाब देने के लिए शिवाजी मुळे सर, प्रदेश सरचिटणीस से गुजारिश करूंगा कि आप अपने विचार व्यक्त करें. या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, तरुण आणि तडफदार, ज्यांचं नाव घेतल्यानंतर विदर्भकरांना घाम फुटतो, ते आमचे नेते आदरणीय अमोलरावजी कोल्हे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, भावी आमदार म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो
ते आदरणीय सुधाकरजी भालेराव साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेट्टे साहेब, सन्माननीय व्यासपीठ सर्व पदाधिकारी, मतदार बंधूंनो, भगिनींनो, आदरणीय पवार साहेबांनी ज्या माणसाला उमेदवारी दिली, काही एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो मी. सर्व या भागातले नेते विरोधात असताना पवार साहेबांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मोठा करावा म्हणून या भागाच्या सध्याच्या आमदाराला तिकीट दिलं. आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारामुळं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळं इथल्या जनतेने खरगोश अशा मतांनी त्या माणसाला निवडून दिले. परंतु हा माणूस पवार साहेबाला धोका देऊन विमानतळापर्यंत गेला होता. बसवराज पाटील साहेब आणि ज्ञानेश्वर पाटील सोबत होते आणि या आमदाराचा फोन बंद होता. मी ज्ञानेश्वर पाटलाच्या मोबाईलवरती फोन केला आणि सांगितलं, तुम्ही जर पवार साहेबाला धोका देऊन जर पळून जात असाल तर उदगीरची जनता तुम्हाला मतदारसंघात फिरू देणार नाही. सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर पाटलांनी सांगितलं की तुम्ही चालला आहात, पण उदगीरचे सर्व लोक सांगत आहेत की तुम्हाला मतदारसंघामध्ये फिरवून देणार नाही, आपण गद्दारी करू नये. हा माणूस लगेच म्हणाला, माझ्या छातीत दुखायला लागले, पोटात दुखायला लागले, येड्यावाकडे सोन गेले. हा किती नाटकी आहे ते ज्ञानेश्वर पाटलाला माहिती आहे. तो वापस फिरला आणि वापस फिरून साहेबाला त्यांनी लॉजवर आल्यानंतर त्या हॉटेलवर आल्यानंतर फोन लावला पवार साहेबाला आणि सांगितलं, साहेब मला पळवून नेलं जात होतंय, मी त्या ठिकाणाहून चकली देऊन वापस आलोय. साहेबांनी विश्वास ठेवला. ही गद्दारी छत्रपती शिवाजी राजांच्या काळात सुद्धा झाली असेल तर छत्रपती शिवाजी राजांनी, संभाजी राजांनी हत्तीच्या पायी देऊन लोकांना मारलेला आहे. या ठिकाणी परत आल्यानंतर मंत्री केला, मंत्री झाले. हे ज्या सर्व बिल्डिंगी दिसतात ना, पवार साहेबांनी सांगितल्यामुळे मंजूर झालेल्या बिल्डिंगी आहेत. जयंत पाटील साहेबांनी सांगितले की मी यांना 116 कोटी रुपये सिंचनासाठी तिरूड नदीवर बॅरेज बांधण्यासाठी मंजूर करून दिले. मी जनतेला सांगू इच्छितो, 116 कोटी बॅरेजेस बांधले, 116 कोटीचे. परंतु त्या बॅरेजेस मध्ये फेब्रुवारीच्या नंतर एकही थेंब पाणी थांबत नाही. यांनी एवढा भ्रष्टाचार केला, शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळं या माणसाला काय म्हणावं, कुठल्या शब्दात बोलावं असा विचार या लोकांना आम्हाला येतो. या ठिकाणी राजेशभाई ठोपे साहेबांची भेट झाल्यानंतर साहेब म्हणाले, साहेबांना सांगितल्यामुळे मी मंगरूळची पीएससी मंजूर करून दिली, घोणशीची पीएससी मंजूर करून दिली, वाढवण्याची वाढवण्याचं ग्रामीण रुग्णालयाला मंजूर करून दिलं. परंतु हा माणूस दगा देऊन पळून गेला. तर उदगीरच्या जनतेने ठरवलंय, गद्दाराला काय शिक्षा असते, तर गद्दाराला माफी नाही. ही जनता कदापि या गद्दाराला माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या गद्दाराला ही जनता खाली बसवल्याशिवाय सोडणार नाही. त्या आमदाराचे, मंत्र्याचे काही जे पिलावळ आहे ना, ते नेहमी म्हणतात की मुळे सर गद्दार झाले, आमच्यावरती ब्लेम लावतात. मी जनतेला विचारू इच्छितो, जो माणूस पक्ष सोडून गेला तो गद्दार, का एकनिष्ठपणे पवार साहेबांसोबत ठामपणे उभा टाकला तो गद्दार, हे जनता ठरवणार आहे. कारण पवार साहेबांशी गद्दारी केला आणि सांगतात आम्हाला गद्दार म्हणता, म्हणजे तुमची गद्दाराची भाषा कोणती आहे आम्हाला कळत नाही. यामुळे ही जनता आता येणाऱ्या निवडणुकीची वाट बघत आहे. मी या ठिकाणी लोकांना आवर्जून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, मागच्या 4 वर्षाच्या काळात एकही रुपया शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला नाही.
भालेराव साहेब जेव्हा आमदार होते त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे पडले होते, परंतु यांनी विम्यासाठी शेतकऱ्यासाठी एकही रुपयाचं काम केलं नाही. फक्त आणि फक्त या ठिकाणी या माणसानं टक्केवारी गोळा करण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम केलं नाही. प्रत्येक कामामध्ये कमिशन कसं मिळतं? जे कमिशन मिळतं ते काम होतं, ज्याच्यात कमिशन मिळत नाही ते काम मात्र निश्चितपणे याच्या काळामध्ये होत नाही असं म्हणलं तर वावगं ठरणार. काही मी पंचायत समितीला सभापती होतो. सभापती असताना गोटे आणि विहिरीसाठी एकही रुपया कोणत्याही शेतकऱ्याला लागत नव्हता. त्या ठिकाणी प्रशासक आल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून फिरणारे लोक आम्हाला फोन करतात की एका विहिरीला 10,000 रुपये द्यावं लागतं, गोट्याला 5,000 द्यायला लागतं. शेतकऱ्यांना हातवर कोण सकाळी ही गोष्ट खरी आहे का नाही? म्हणजे हा माणूस तिथं हप्ते वसूल करायला लागला म्हणून त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये पैसे घेतले जात आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हाताला आपण या ठिकाणी लातूरचं पार्सल लातूरला पाठवल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ताई मला एक गोष्ट आठवते, पद्माकर उगेले कोरोनाच्या काळामध्ये मंत्र्यासोबत होते. ताई तुमचा फोन यायचा, कुठली अडचण आहे का? संजय बनसोडेला कोरोना झालाय, त्याची तब्येत कशी आहे? प्रत्येक दिवसाला तुम्ही त्यांचा म्हणजे विचारपूस करत होता. ज्या हॉस्पिटलला बेड मिळत नव्हता तुम्ही त्या ठिकाणी बेड उपलब्ध करून दिला. अशा वाईट परिस्थितीमध्ये हा पद्माकर उगेले त्यांच्या सोबत कोरोनाच्या काळात घरची माणसं थांबत नव्हती. त्या काळामध्ये हा पट्ट्या त्यांच्या खांद्याला खांद्यावर दवाखान्यात थांबला. परंतु हा माणूस किती बैमानी करतोय याचं उदाहरण म्हणजे सर्वात अगोदर सरपंच पदाचा जर कुणाला जर काट करावा लागला असेल याच्यावरती खोटी कारवाई करून सरपंच पद काढून घेतलं त्या माणसानं. एवढी मोठी गद्दारी. आणि जे माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या खांद्याला खांदा देऊन थांबला होता, अशी परिस्थिती होती की लोक घराचे माणसं सुद्धा त्या कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर येत नव्हते. तो पट्ट्या मुंबईमध्ये तुमच्यासाठी 20 दिवस दवाखान्यामध्ये तुमच्या सोबत राहिला. तुमच्या डब्यापासून ते तुमच्या औषध पाण्यापर्यंत हा माणूस बघत होता. तुम्ही त्यांच्या सोबत बैमानी करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती लोकांनी निवडून दिलेले कृषी उत्पन्न बाजार समिती, तुम्ही ती कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करता. म्हणजे लोकांनी निवडून दिलेले जर तुम्हाला पदाधिकारी चालत नसतील, तुम्हाला त्या ठिकाणी प्रशासक करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये गुंठेवारीसाठी लूट होते, तहसीलमध्ये पैशाचा वापर होतो, त्याचप्रमाणे तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा प्रशासक बसवून ती कृषी उत्पन्न बाजार समिती लुटण्यासाठी तुमचा घाट होता. परंतु कोर्टाने त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून दिला. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मी एक विनंती करणार आहे. हा माणूस निश्चितपणे पक्षाशी तर गद्दारी केलेला आहेच आहे, जनतेसोबत सुद्धा हा गद्दार झाला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला गद्दारी केली, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला गद्दारी केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला गद्दारी केली, बसवेश्वर महाराजांच्या विचाराला या माणसाने गद्दारी केलेली आहे. त्यामुळं विचारासाठी जो माणूस गद्दार होतो तो माणूस कुणाचाही कधी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण येणाऱ्या निवडणुकीत या माणसाला घरी बसण्याशी सोडवणं एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. जिस खेत से दरखा को मैसर न हो रोजी, जिस खेत से दरखा को मैसर न हो रोजी, उस खेत के गोछे गुंदम को जला दो. और जो सरकार से जनता को न हो फायदा, वो सरकार को गिरा दो, वो सरकार को गिरा दो. मैं इसके बाद संजय शेट्टी अपने जिलाध्यक्ष को निमंत्रित करो कि वो अपने विचार व्यक्त करें. आजच्या या प्रसिद्ध उदगीर नगरीमध्ये या ऐतिहासिक सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महाराष्ट्राचं भूषण, महासंसद रत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई, या महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन ज्यांना बघण्यासाठी आपण आतुर झाले होते, ज्यांनी खरी तर अजित पवारांना पाठ लावली,
असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय बसवराजजी पाटील, ज्यांनी आता तडकेबाज भाषण केलं, असे दुसरे सरचिटणीस शिवाजीरावजी मुळे, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि या उदगीरचे येणारे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सुधाकररावजी भालेराव साहेब, स्टेजवरील सर्व सन्माननीय मंडळी आणि माझे उपस्थित जनसमुदाय. मुळे सर, असला अवतार मी कधी बघितला ना. तुमचं एवढं सुंदर भाषण तुम्ही करू शकता. मी समजत होतो की आजचं भाषण हे उत्तम आमच्या जिल्ह्यातलं बसवराज पाटलांचं होईल, पण मुळे सर तुम्ही जे आज बोललात, पुढच्या विधानसभेत तुमच्या भाषणावरच सुधाकरराव भालेराव साहेब निवडून येतील, बाकीची आवश्यकता पडणार नाही, एवढी तुमचं भाषण सुंदर झालं. एकदम सत्य मुद्दे, एकदम सत्यता हे शिवाजीराव मुळे साहेबांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडले. ही जास्त वेळ घेणार नाही, पण ह्या गद्दाराबद्दल दोन शब्द मी नक्कीच बोलणार आहे. चीड ह्याच्यासाठी आले ज्या शरद पवार साहेबांनी एवढा मोठा विश्वास ठेवला. तुम्हाला माहित नाही, हे संजय बनसोडे एक पॅन्ट आणि 2 शर्ट फक्त त्याला होते, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्या संजय शेट्टीने घेतलाय. 1999 ला ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला, पक्ष स्थापन व्हायच्या अगोदरचा विषय आहे हा. माझ्या मागे फिरायचा, मला तुमच्यासोबत काम करायचंय म्हणून मी भालेराव साहेब तुमच्या प्रवेशालाही सांगितलं होतं की त्यावेळेस वसंतराव काळेंनी किसनराव जाधव साहेबांना विनंती करून त्याला पक्षात घेतलं. खरा दिवशी तर मी वाढलं नव्हतं एवढा गद्दार निघेल म्हणून. मित्रांनो, वाघमारे सरांना ओळखता का? ओळखता? देव माणूस आहे का नाही? त्या संजय बनसोडेला कोण ओळखत नव्हतं. वाघमारे सर नगराध्यक्ष झाले, त्यांना चिटकला. वाघमारे सरनी त्याला एवढं जवळ केलं, एवढा विश्वास ठेवला. मित्रांनो, या महाराष्ट्राचं भूषण सन्माननीय आर पाटील साहेबांना ओळखता ना तुम्ही सगळे? आर पाटील साहेब त्या वाघमारे सरच्या पाया पडायचे. त्या वाघमारे सरनी या संजय बनसोडेची शिफारस आर पाटलाकडे केली, त्याला उदगीरचं तिकीट द्या. तुम्ही त्या बनसोडेला ओळखत होता का? आर पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांकडे शिफारस केली, वाघमारे सर म्हणतात म्हणून ह्या बनसोडेला तिकीट द्या. आणि मोठ्या दिलदार मनाने पवार साहेबांनी त्याला तिकीट दिलं. तिकीट नुसतं दिलं नाही, उदगीरला येऊन तुम्हाला हात जोडून विनंती केली ह्याला निवडून द्या म्हणून, आणि म्हणून तुम्ही निवडून दिले. खरंय का खोटं आहे? बनसोडे म्हणून निवडून दिलं तुम्ही का शरद पवार साहेबांमुळे निवडून दिलं? मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, या बनसोडेनं फक्त शरद पवार साहेबांना धोका दिला नाही, फक्त उदगीरच्या जनतेला धोका नाही दिला, त्याने ह्या वाघमारे सर सारख्या देव माणसाला धोका दिलाय. मला सांगा, आपलं दुर्दैव आहे आर पाटील साहेब खूप कमी वयात आपल्यापासून निघून गेले, महाराष्ट्राचं नुकसान झालं. आर पाटील साहेब तर जिवंत असते तर आजच्या घडीला ते अजित पवार सोबत असते का शरद पवार साहेबांसोबत असते? आर पाटलांची बायको कोणासोबत आहे? त्याचा मुलगा कुठे आहे? ह्या बनसोडेनं जी पवार साहेबाला सोडलंय ती गद्दारी केली आहे का नाही आर पाटला सोबत? ती मला सांगा. मला सांगा, उदगीरचं नाव खराब झालंय का नाही झालंय? सगळ्या महाराष्ट्रात उदगीरचं नाव हे संजय बनसोडेनं खराब केलंय. आता विषय सांगितला तुम्ही, शिवाजीराव मुळे साहेब, बसवराज पाटील साहेब त्याला साक्षीदार आहेत की ह्याला पहिल्याच टर्मला ती पळून गेला होता, तुम्ही हुडकून आणलं. आणि आम्ही सगळ्या सोशल मीडियावर काही फोटो बघितला की आताचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेची पीए या दोघांनी त्याला गचंडीला धरून आणलं होतं. अमोल कोल्हे साहेब, अमोल कोल्हे साहेब, तुम्हाला माहिती का ह्या संजय बनसोडेला पळून गेलता ना, ते पण बातम्या होत्या, ह्याच एकनाथ शिंदेनी आणि त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या पीएनी त्याच्या गचंडीला धरून उचलून आणलं. असा माणूस तुमचा आमदार कोणाला शोभून दिसतो का? मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, ताई मला विनंती करायची, मी त्या दिवशी भालेराव साहेबांच्या प्रवेशात बोललो, त्या गद्दार संजय बनसोडेला जर पवारायचं असेल, त्याची जर पाठ लावायची असेल, फक्त एकच माणूस आपल्याकडे आहे, त्याचं नाव आहे सुधाकर भालेराव. खरंय का खोटं आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
नुसती वाजवा तुतारी नाही, या उदगीरमध्ये गद्दारी झालेली आहे. त्याच्यामुळे गद्दारी काढायची आपल्याला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एवढंच या प्रसंगी बोलतो. जोपर्यंत आपल्याला गुलाल लागत नाही तोपर्यंत ही घोषणा नाही थांबली पाहिजे. एवढीच या प्रसंगी उदगीरकरांना विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऊपर वाला मौज में आए तो सरताज बना देता है, ऊपर वाला मौज में आए तो सरताज बना देता है, और जरा सी नजर फेर ले तो मोहताज बना देता है. भालेराव साहब, आप पर ऊपर वाला मौज में आया है, आप सरताज बनने वाले हैं और सामने वाला मोहताज बनने वाला है. मैं आपसे विनंती करूंगा कि आप मंच संभालें और अपने विचार व्यक्त करें. भालेराव साहब, अब थोड़ी देर के बाद सरताज बनना चाह रहे हैं. अच्छा, अगोदर मी आदरणीय बसवराज पाटील साहेबांना विनंती करतो की आपण विचार व्यक्त करावं. पण आणखीन एक विनंती करतो एक शेअरच्या माध्यमातून. बसवराज पाटील साहेबांना त्यांचं लक्ष थोडासा इकडे. एक शेर, अक्ल हैरत में है ये रफ्तारे दुनिया देखकर, अक्ल हैरत में है ये रफ्तारे दुनिया देखकर, एक को आता देखकर और एक को जाता देखकर, भूल कर भी तुम कांधा न देना उसके जनाजे को, भूल कर भी तुम कांधा न देना उसके जनाजे को, क्योंकि वो फिर जिंदा ना हो जाए सहारा देखकर. बसवराज पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण विचार सन्माननीय आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ज्यांच्याकडे संसद रत्न म्हणून बघतो, सगळ्या महिलांना आणि भारतीय संसदेला स्वाभिमान वाटावा अशा आमच्या ताई सुप्रिया, खासदार सुप्रिया ताई, ज्यांनी चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारलं म्हणून तुमची किंमत आमच्यात नाही. तुम्ही कलाकार म्हणून ते सक्षमपणे साकारलात, पण तुमच्या जीवनामध्ये वागताना संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आहे म्हणून तुम्हाला आम्हाला मानाचा मुजरा करायचा. ही उदयगिरी बाबाची भूमी आहे, ही शामत खादरीची भूमी आहे. 1760 ची लढाई, पानिपतची लढाई इथून सुरू झाली आणि पेशव्याला पहिला विजय इथं मिळवून दिलाय. आणि ताई, मी आज सांगतो तुम्हाला, विधानसभेत या इथून विजयाची तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. मी हे तुम्हाला सांगतो. भालेराव साहेब, जिल्हा अध्यक्ष आणि आमचे दुसरे सहकारी अत्यंत जोरात, शिवाजीराव बॅटिंगची काय कदर करावी तेवढी कमी, अत्यंत चांगलं असं भाषण केलं. अजिमभाई, आता मुलगा असला तरी चंदन कार्याध्यक्ष महाराष्ट्राचा झाला. मी पहिल्यांदा नाव घेतलं, कारण मी असलं की ते नसतात, ते नसलं की मी असतो. त्याला मी सांगितलं, मला 70 झालेत बाबा, आता तू बघ. पप्पा दाढी पांढरी झाली पण केस काळे असे करून आमच्या याच आगे बढवलं धोका देत. लातूर शहराचे अध्यक्ष
महिला अध्यक्ष माजी आमदार सोनतोडे साहेब, माजी आमदार सोमचिलकर साहेब, आमच्या तालुक्याच्या नवीन सर्व पदाधिकारी, जळकोटचे अध्यक्ष आणि जनता माय बापानो, आपल्याला सगळ्याला नमस्कार करतो. आजी बहिणी शेरशायरी पासून सुरू केली. खरं म्हणजे मला भाषण करायचं नव्हतं. मी म्हटलं तुम्हीच बघा, तुम्हीच करा. ज्ञानेश्वर पाटलाला यादी देताना शिवाजीराव मी सांगितलं होतं मला नको, एवढे मोठे सगळे असताना आपलं आपण बॅटिंग पुन्हा करायचं. चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती. तरुण जास्त असल्यामुळे चंद्राच्या सावलीचा उजेडाचा, चंद्र तू ऐकू नको. चांदनी रात में बरसात अच्छी नहीं होती, वो मैयत जिसके घर में उसके घर पे बारात अच्छी नहीं होती. चांदनी रात पे बरसात अच्छी नहीं होती, वो मैयत जिसके घर पे उसके घर पे बारात अच्छी नहीं होती. ताई और कोले साहब, आपके सामने मेरे जैसे की बात करना भी अच्छी नहीं है. तुम्ही इतके धुरंदर, तुम्ही भाषणामध्ये इथं बोललात म्हणून मी कौतुक करत नाही. तुम्ही बोललात लोकसभेमध्ये, ताई बोलले लोकसभेमध्ये. अशी भाषणं, खोटारडी भाषणं रोज टीव्ही मध्ये बघतो. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी कोण बोलला असेल तर आमचे संसद रत्न आणि आमचे कोले दादा बोलतात. हे खरा विकासाचा प्रश्न. मी इथल्या मंत्र्यावर, आमदारावर बोललो नाही तर काय की यांचं म्हणतात. बरोबर आहे का? पत्रकार मुंदी जोरात हलवायला लागली आणि बोललो. अरे ज्याला आपण घडवलं त्याला हाकलून द्यायची तुमची ताकद असताना मी कशाला? हा झाला कोण? हा झाला कुणामुळे? तुमच्यामुळे झाला. आणि तुम्ही ही जनता सगळी उदगीरची एवढी आणि जळकोटची एवढी सक्षमपणाने असताना मला वाटतंय की याच्यावर फारसं बोलण्याची गरज नाही. विचाराची लढाई लढणारी आपण पवार साहेबांच्या विचाराची माणसं आहे. पवार साहेबांचा विचार कोणता? ताई याच व्यासपीठावर थांबून बोलले साहेब. अजित दादा आले होते. कोणती यात्रा होती शिवाजी? हल्ला बोल यात्रा होती. बनसोडे एकदम मागे बसले होते आणि मीच काय दुर्दैव सुचलं माहित नाही. दादा बनसोडेंना उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणायची जबाबदारी घेतो म्हणलं. आणि दादानी याच व्यासपीठावर उमेदवारी जाहीर केली, ती निवडून गेली. तो योग झाला. पण ताई तुम्ही कार्याध्यक्ष आहात, खासदार साहेब तुम्ही पार्लमेंटरी बोर्ड आहात. मी अत्यंत नम्र मनाने सांगतो की भालेराव साहेबाला यावेळेस उमेदवारी द्या, ही आपल्याला जाहीरपणाने मी विनंती. उमेदवारी का द्या? कुणाला तरी पाडण्यासाठी नाही, कुणाच्या तरी पायात पाय घालण्याची पवार साहेबांची ही पद्धत नाही. आज आमच्या पक्षाला शिवस्वराज यात्रा का काढावं लागलं? संबंधच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भारतीय घटना तयार करताना सुद्धा त्यांनी केलेली कलमं, मग शेतकऱ्याच्या संबंधी असतील, आया बहिणीचं संरक्षण असेल, प्रशासनाच्या पद्धती आमच्या घटनेमध्ये घेतल्या. त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कसले कृत्य करायचे ते शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत. म्हणून आज आम्हाला शिवस्वराज्य यात्रा काढावी लागली. ही शिवस्वराज्य यात्रा एवढ्यासाठी काढावी लागली, छत्रपती शिवाजी महाराज वंश परंपरेने राजे झाले नव्हते, स्वइच्छेने राजे झाले नव्हते, पण हे रयतावर झालेला अन्याय, मोगलांनी केलेला रयतावरचा अन्याय थांबवण्यासाठी या रयताचा राजा म्हणून नाही, मी सेवक म्हणून यांच्या पाठीशी उभं राहतो. म्हणून शिवाजी महाराज, हा शिवाजी महाराजांचा संकल्प. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या पुढारून उभं केल्यावर आमच्या मासाहेब अशा असत्या तर आम्हीही सुंदर झाला असतो. म्हणून परक्या स्त्रीला आई मानणारे आणि बहीण मानणारे ही शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि त्याची औलाद आपण आहेत. आणि इथं काय होतं, देशामध्ये उघड्या करून मिरवणुका दुसऱ्या राज्यामध्ये निघतात.
आपल्याकडे लातूरच्या आपल्या बहिणीला, त्या आमच्या सगळ्या बहिणींनी मोर्चा काढला, तिचा खून झाला, बलात्कार झाला, त्याचा काय पत्ता लागला नाही. आणि परस्त्रीकडे बघणाऱ्या पाटलाला उलट टांगून त्याची मुंडी छापली होती आणि दोन्ही हात काढून टाकले होते. पण इथं बलात्कार करणाऱ्याला आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमदार गोळ्या घालतो, ही कायद्याची सुव्यवस्था आहे का याच्या संबंधी आता तुम्हाला मला विचार करायचा. मित्र, तुमचा माझा प्रश्न काय होता? मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं आणि आमदार पण सांगत जातील मी बिल्डिंग बांधलो. तुम्ही काय केलं ते पवार साहेबांच्या कृपेने केलंय. तुम्ही आघाडीमध्ये गेल्यापासून 1 रुपयाचा काही निधी आणला असेल तर मी वाटेल ते उद्या या व्यासपीठावरून बाजूला सांगायचं. सगळा निधी तुम्ही कुठून आणला? पवार साहेबांच्या नावात थिएटर नाही आहे, व्यासपीठ असलं पाहिजे. आपण त्या चुकीच्या संस्कृतीची माणसं नाहीत. आपण इमानदार माणसं, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी माणसं आहेत. एकीकडे बहिणीला 15,000 देऊन माझी बहीण म्हणणारे आणि घरातल्या बहिणीला विरोध करणारे आपण नाही. ही सगळी माता बहिणी हे आपल्या 1500 आपण त्यातले दत्तभ्रष्ट माणसं नाही आहेत. आपण करंट नाही आहेत. जी दिसली ती माऊली आपली बहीण आहे आणि हातात काही द्यायचं नसेल तर तिला नतमस्तक होऊन प्रेम देणारी माणसं आपण आहेत. त्या आपल्या व्यासपीठावर वाजल्या नाही पाहिजे. आपल्या व्यासपीठावर त्याला हकलून देण्याची टाळी वाजली पाहिजे. ही मर्दानगी आपण ठेवली पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो 4 इमारती बांधल्या, याच्यासाठी जे बजेट होतं ते सुद्धा आणलं. ते आमच्या जयंत पाटील साहेबांनी, ते आमच्या शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दिलं. याचा तुम्हाला कुठेतरी बेरीज वजाबाकी करायची. आणि खरे प्रश्न काय ताई, तुम्ही काय आणलं याच्यापेक्षा संसदेमध्ये आमचं दुःख मांडलंय. कोल्हे साहेब, तुम्ही आमचं दुःख मांडलंय. पण तुमच्या आमदारांनी या बनसोडेनी विधानसभेमध्ये आमच्या विम्याच्या प्रश्नाबद्दल बोलण्याचं कळवा आणि 1000 रुपये माझ्याकडून तुम्ही मिळवा. गोड गोड बोलायचं, कानात बोलायचं, नेहमीच बोलून गेला. आता आपल्याला फसायचं नाही. विम्याचा प्रश्न दुसऱ्या तालुक्यामध्ये 50 कोटी 70 कोटी मिळाले. माझ्या जळकोट उदगीर तालुक्याला 9 कोटी मिळाले. ही दलबदरी बघा. आमचा सोयाबीन पडून होता, आमच्याकडे कांदा नाही. आमचा सोयाबीन पडून होता, आमच्या आया बहिणीचे लग्न होती, सणवार होती. 2800 रुपये ते 3200 रुपये सोयाबीन गेला. त्या आमच्या शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करा म्हणून तुम्ही मंत्री म्हणून जर मुख्यमंत्र्याला भेटला असाल किंवा तुम्ही संसदेमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाही तर मग तुम्ही विकास काय केला याचा हिशोब द्या. शासनाचे पैसे आणले, आधा तुम्हाला आधा हमारा केले, गुत्तेदारांना दिले. ते काय बोलले तुम्ही सगळे ते बोला. पण माझा मूळ प्रश्न आहे संजय, माझा मूळ प्रश्न आहे, हे गुत्तेदार 20 लोक 50 लोक असतील तर हे कोपऱ्यातला माणूस, तो देवणीचा माणूस, तो जळकोटचा माणूस, तो नागराचा माणूस, या उदगीरच्या किल्ल्या देशीतला माणूस तुमच्यासाठी रक्त आटवला. त्याच्यासाठी तुम्ही काय दिला? आजही एकीकडे तांड्यावर चला, मी तांड्यांचे नावं सांगतो. लई लांब जाऊ नका, बोरसर तांड्याला चला. नावं घेतल्यावर नाहीये. इथल्या इथे नागलगावला जाता जाता डावीकडे वळा, बोरसर तांडा. दरवर्षी रोड करायचा, त्याला खड्डे बुजवायला पुन्हा गुच्छ द्यायचं. ही आपल्या तालुक्यातली पद्धत आहे. ताई, गाडीत मी सांगितलं कामाला आम्ही भारी आहेत, आमचा कार्यकर्ता त्याच्या विरोधामध्ये भारी आहे, पण मत घेताना पैशाच्या बाबतीत आम्ही भारी नाही. कारण आयुष्यामध्ये कधीच कुणी आमच्यापैकी बेईमानी केलं नाही म्हणून आम्हाला कधी ते पैशाला ऐकत. पण मी आपल्याला विनंती करणार आहे, आपला इमान विकत घेण्याची आज ते भाषा बोलतात. व्यक्तिगत बैठकीमध्ये काय बोललं जातं? मी लोकसभेला इतके कोटी रुपये दिलो म्हणून मी 4000 प्लस झालो. तुमच्या माझ्या इमानाची विक्री करून मुंबईमध्ये
मी एवढ्याला पैसे देऊन खरेदी केलेलं मत सांगतात आणि विधानसभेला तर मी भाव दुप्पट काढलाय म्हणून सांगितलाय. आपण विकाऊ आहेत का? आपण दलाल आहेत का? आपण हरामखोर आहेत का? तुमच्यासारखे बैमान आहेत का? याचाच तुम्ही विचार करणार आहेत का नाही? सर सलामत तो पगडी 50. उपाशी राहिलं तरी चालतं. उपाशी पोट सोन्याचं ताट आणून दिले, त्याच्यात पंचपक्वान घातले, वरून जोड्याने मारलं. खाबोचडीच्या म्हणल्यावर तुम्ही घास तोंडात घेणार नाही. ही आपण महाराष्ट्रातली औलाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली आपण औलाद आहे. अशा हरामखोरांचे पैसे आपण घेणार आहेत का? याचा निकाल तुम्हाला मला घ्यायचा आहे. हा विचार आपण करायचा आहे. माझी व्यक्तिगत दुश्मनी कुणाची नाही. मी एक आहे, माझ्या व्यक्तिगत घराण्यामध्ये कुणाची दुश्मनी करायचं मला शिकवलं नाही, पण मी विचाराशी गद्दारी उभ्या आयुष्यामध्ये केली नाही. बोले साहेब, माझ्या मंत्री महोदयांनी तर सांगितलं, मी ते आज व्यासपीठावर बोलत नाही. दादानी सुद्धा सांगितलं, बसवराज मी आहे. मी अत्यंत नम्रपणे ताई सांगितलं, मला तुमच्याकडे आल्यावर प्रतिष्ठा मिळेल, मला मजा मिळेल, पण मला समाधान मिळणार नाही. जे पवार साहेबांच्या पायथ्याला बसून समाधान मिळणार आहे ते तिथं मला मिळणार. आणि मित्र, हेच समाधान मला, याचाच आनंद मला आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी आमदार खासदार झालो नाही. 90 ला 202 मतांनी पडलो. काँग्रेसचं तिकीट होतं, जयंतराव आणि मी, राजीव गांधींनी एकदाच आम्हाला दोघांना तिकीट दिलं. आज त्यांना मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आहेत आणि मी मात्र चिठ्ठी घेऊन त्यांच्या दारात आहे. याचं मला दुःख नाही, पण मी पवार साहेबांच्या घरात आहे याचा मला आहे. आणि तुम्ही किती प्रेम करता. कधी सत्ताने कारखान्याचा चेअरमन होतो, 14-15 वर्ष तर तिकडं होतो. मुंबईला साखर संघाचा अध्यक्ष होतो तर तिकडं होतो. पण तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी नाही मिळाली म्हणून मी रडत बसलो नाही, कारण राखीव कायमचा आहे. आणि राखीव जरी असला तर आपला भाऊ निवडून आला पाहिजे म्हणून तुमच्या साथीने आपण प्रत्येकाला पुढे केलं. भालेराव साहेब, आज तुम्हालाही पुढे करतो. उद्या तुम्ही निवडून यावं ही अपेक्षा. परवा गाडीत बसता बसता भालेराव साहेब म्हणले, तुम्ही पुढे बसा. मी तुम्हाला एक किस्सा सांगितला. निवडणूक आली की मला सगळे गाडीत पुढे बसायचं, पण भालेराव साहेबाला हात जोडलो. बनसोडे साहेबाला तेच म्हणलं होतं, त्यांनी माझा हात धरून नाही 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 म्हणून पुढे बसविलं. पण माझी हाईट कमी, वजन कमी, कुणी बी उचलून बसवू शकतो. बसविले. भालेराव साहेबाला म्हणले, भालेराव साहेब, म्या इमानदारनं पुढे बसत नाही, हे धोका झाला. कारण या जनतेला आश्वासन तुम्ही फक्त 10 लोकांना दिलेले असता, आम्ही 1000 लोकांना आश्वासन दिलेलं असतो. ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला. आणि मला विश्वास आहे तुम्ही आमच्या विचाराच्या विरोधात होतात. मीच तुमच्यासाठी 1000 भाषणं केली, पण जिथे होतात तिथं विचाराची बांधिलकी होती आणि सत्ता बाजूला सोडून तिथं आले. म्हणून मित्र, मी आता खूप बोलत चाललो, मी जास्त बोलणार नाही. आपल्याला 1500 रुपये बद्दल बोलले. माझ्या भगिनींना विनंती आहे, तुम्ही सिलेंडर किती रुपयाला घेत होता? 350 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपयाला गेलं. निवडणूक आली म्हणून 800 रुपये केलं. तुम्ही फ्री इनकमिंग फ्री होतं, आता 80 पैसे लागले. एटीएम मधून तीन वेळेस जर तुम्ही पैसे काढले, माझ्या बहिणीनं तुमचे लेकरं पुन्हा मुंबई दुबईला शिकायला 3 वेळेस पैसे काढले तर 180 रुपये लागतात. शेतकरी बांधवांनो, 1 लाखाचा खात घेतला तर 18,000ची जीएसटी आपल्याला द्यावी लागते. खरं सांगू का, हे सांगायला गेलं तर दुर्दैवानी कपड्याच्या दुकानात गेलात आणि प्रेतावर सुद्धा कपडा घेऊन यायचा असेल तर त्याला जीएसटी द्यावी लागते. एवढं तुमचं माझं दुर्दैव. म्हणून भालेराव साहेब, आता तर बोलावंच लागणार आहे. जयंत पाटील आल्यावर मी सांगतो तुम्ही काय काय बोलला, पण मी आता आटोपत घेतो. म्हणून मी आता अधिक लांबलचक भाषण न करता, इमानदार पवार साहेब, ज्या पवार साहेबांना ताई आम्ही साक्षीदार आहे. नामांतर झालं
साहेबांना त्यावेळेस सांगितलं गेलं की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केला तर तुमची सत्ता जाईल. तर त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांच्या विचारासाठी माझी सत्ता गेली तरी बेहतर, पण मी विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देईन म्हणणारे हे संकल्प. दुर्दैवाने आज कायदे वेगवेगळे काढून मुस्लिम बांधवांना त्रास देत आहेत. आरक्षणाच्या बाबतीत माणसामध्ये भेदभाव निर्माण करतायत. या सगळ्या गोष्टीचा डाव तुम्हाला मला ओळखायचा आहे. ताई, या मतदारसंघामध्ये मुस्लिम आहेत, मराठा आहेत आणि लिंगायतही आहेत. बोले साहेब, लिंगायत समाज आहे कर्नाटकामध्ये. मी लिंगायत आहे म्हणून बोलतो असं नाही, बाकीच्या बद्दल सगळे बोलले, राहिलेलं मी बोलावं म्हणून बोलतो. आणि त्या समाजात जन्मलो म्हणून माझं काही वाईट आहे असं म्हणणार नाही, त्याचा स्वाभिमानच आहे मला. पण मी हेच सांगतो, कर्नाटक मध्ये या लिंगायत खासदारांनी किंवा आमदारांनी एकही शब्द बोलला नाही. पण ताई, तुमच्या प्रत्येक भाषणात सभागृहाच्या मराठा, मुस्लिम आणि लिंगायतांनाही आरक्षण मिळालं पाहिजे म्हणणारी ही आमची ताई. खरं तुम्ही राजकीय ताईच नाही, आमच्या रक्ताच्या ताई आहेत म्हणलं तर चुकीचं होणार नाही. जिथे कुठं अन्याय होतो ती पळत पळत जाते. आमचा साहेब 84 वर्षाचा आहे, त्यांना आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही. आपणच म्हणत असतो साहेब पंतप्रधान व्हा. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात कुठं अन्याय होताना दिसतं, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र कुठं चुकीच्या दिशेने चाललेलं दिसतं, त्यावेळेस पवार साहेब इथं महाराष्ट्राची बुलंद तोफ होऊन या अन्यायाच्या विरुद्ध उठतात. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगतो मित्र. म्हणून महागाई वाढवून पुढच्या हाताने द्यायचं, मागल्या खिशाने घ्यायचं. त्या अमरावतीच्या आमदारांनी सांगितलं, पुढे जरा तुम्ही हात खाली करा, बहिणी दिसना गेले, ते खाल्ले वरले न घेणारे, खाल्ले घेणारे. काही त्या आमदारांनी काय सांगितलं, शिंदेच्या आमदारांनी 1500 रुपये तुम्हाला देतो, पण मत नाही दिलं तर ते वापस घेतो. अरे बेटा, चोळखण केलेल्या बहिणीला पाठवताना डोळ्यातले अश्रू सुद्धा परत घेता येत नाही. तुला बहिणीचं प्रेमच माहित नाही म्हणून तू वापस घेतो असं. ताई, अजितदादाचं हे ढोंग आहे. मी माझ्या बहिणीच्या विरोधात लढलो, हे माझी चूक झाली. कुटुंबातल्या गोष्टी कुटुंबात राहिल्या पाहिजे, हे ढोंग आहे. कारण आता त्यांचा पुतण्या, नाव काय, योगेंद्र पवार, त्यांची पाठ लावायला आता तयार झाला. म्हणून या सामन्याला आमच्या ताईंनी त्यांची पाठ लावली. त्याच्याही पेक्षा मी म्हणेन पवार साहेबांच्या विचारांनी पाठ लावली, तिथल्या जनतेने लावली. आता योगेंद्र पवार रोज टीव्हीवर दिसल्याबरोबर घरातल्या घरात मिटलं पाहिजे, घरातल्या घरात मिटलं पाहिजे, हे भाजपवाल्यांनी म्हणायला लावलं असेल. आणि आपला गडी सुद्धा आता तेच वाजवणार. बरोबर आहे धोत्रे, सन्माननीय पत्रकार सर्व. म्हणून अधिक वेळ न घेता बोलायचं खूप आहे आपल्याला, आणखीन खूप सभा आहेत, आपण आणखीन अशा पद्धतीचं करू. पण मी हात जोडून विनंती करणार आहे व्यासपीठावरच्या मंडळीला आणि बाजूच्या मंडळीला, एकट्याला कानात बोलून काही बोलत असेल तर इमानदारीनं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. गावागावात काही जर देतो म्हणला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. वर मानमुडीला नेऊन काही लोकांना कसं देत ते तुम्हाला माहित आहे. नाव कुणाचं घेणार नाही. या सगळ्या गोष्टीबद्दल आपण विचार करावा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय बसवराज पाटील साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाचे नेते शिवाजीराव मुळे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ शेटे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष अजिम दायमी साहेब, तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील साहेब, युवा नेते चंदन पाटील नागराकर साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले जळकोट तालुक्याचे अध्यक्ष नेमनीचंद पाटील साहेब, माजी आमदार तोंडचिरकर साहेब, सोनकवडे साहेब, वसंतजी शिरसे, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व प्रदेशाचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, समस्त या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते,
आणि माझ्यावर प्रेम करणारे, बसवराज पाटलावर प्रेम करणारे, चंदन भैयावर प्रेम करणारे समस्त उपस्थित उदगीर जळकोट तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनीनो, पत्रकार मित्रांनो, आदरणीय ताई, खर तर या ठिकाणी मला भाषण काय करावं आता हा माझ्या समोर प्रसंग. मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये 2009 ला आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असताना पंकजाताई मुंडे आणि सुधाकर भालेराव 2च आमदार आम्ही होतो. 2009 ते 2014, 2014 ते 2019 कंटिन्यू मी त्या ठिकाणी 2 वेळा आमदार होतो. ताई, मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उदगीर आणि जळकोट आणि उदगीरहून लातूरला जर जायचं म्हटलं तर 3-3 तास लागायचं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवे या ठिकाणी मी निर्माण करू शकलो. दोन्ही तालुक्याला जोडणारे रस्ते या ठिकाणी निर्माण केले. या ठिकाणी उदगीर सारख्या जिल्हा निर्मितीचं केंद्र असलेल्या शहराला या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा वणवा होता. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी या ठिकाणी सोय केली. अशा पद्धतीने विकासाच्या बाबतीमध्ये 10 वर्ष मला उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व नागरिकांनी, बंधू भगिनींनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचं काम माझ्या रूपाने या ठिकाणी केलं आणि भारतीय जनता पार्टी मोठी झाली. परंतु आदरणीय ताई, भारतीय जनता पार्टी जशी मोठी झाली तशी मात्र निष्ठावानांना त्यांनी दगा दिला आणि उष्ट्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही काडीचा संबंध नाही अशा लोकांना मात्र त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि एवढी मोठी दलाली ताई या पक्षामध्ये सुरू झाली की निष्ठावान कुठे गेले त्याचा ठिकाणा नाही. मात्र निष्ठा गद्दारांना त्या ठिकाणी संधी मिळायची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मी या ठिकाणी अधिक न बोलता ताई 10 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या विम्याचा प्रश्न कधीच मी त्या ठिकाणी प्रलंबित होऊ दिला नाही. प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या हट्टासाठी त्या ठिकाणी सरकार असताना आणि सरकार नसताना सुद्धा मी आवाज उठवला आणि माझ्या शेतकरी राजांना, गोरगरिबांना जेवढ्या काही जनतेच्या सार्वजनिक सुविधा असतात त्या मी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ताई, आता मी या ठिकाणी किती बोलावं हा मोठा प्रश्न आहे. परंतु मी इथं उपस्थित असलेले ही सगळी मंडळी, दुपारी 2 वाजता आम्ही ताई टाइम दिला होता आणि 2च्या नंतर आम्हाला वाटलं होतं की 3 वाजता आपली इथं रॅली येईल आणि 3 वाजता आम्ही इथे या बिचाऱ्यांना सगळ्यांना आम्ही बसवलं ताई. आता या ठिकाणावर यांना आता रात्री गावोगाव जायला किती वेळ लागेल हा सुद्धा पेच प्रसंग माझ्या समोर आहे. परंतु जनता जनार्दन मायबाप, माझ्या सर्व बंधू भगिनींना मी हात जोडून या ठिकाणी माफी मागेन की आपला आजचा वेळ इमानदारीनं या ठिकाणी वाया जाऊ देणार नाही ताई. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची लेख आहे. मी तुम्हाला फक्त एकच विनंती करणार आहे. त्या लेकीला मी सांगितलं होतं की ताई, आम्हाला आणखी मोठा कार्यक्रम करायचा आहे. पवार साहेबांनी आपण एक मोठी तारीख आम्हाला द्या. परंतु ताई म्हटल्या की या शिवस्वराज्य यात्रेमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी सर्व प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत कार्यक्रम करत आहेत आणि या ठिकाणी मी शिवस्वराज्य यात्रेमध्ये उदगीरकरांना आणि अहमदपूरकरांना मी भेटल्याशिवाय राहणार नाही आणि मी येणार आहे म्हटल्या. आणि ताई आल्यात, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण एवढ्या ताटकळत 3 वाजल्यापासून बसला. ताईंना फक्त विश्वास द्या की गद्दाराला या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, आदरणीय सुप्रिया ताईंचा, आदरणीय महापुरुषांना या ठिकाणी साहेब अभिवादन करत आहेत. शरद पवार, शरद पवार, शरद पवार, शरद पवार. भारत माता की, भारत माता की, रामकृष्ण
आता तुम्हाला मी फक्त आता वेळ घेणार नाही. साहेबांची सूचना होती की थोडासा वेळ लागतोय म्हणून, परंतु आता सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आता भाषण माझं आता जवळपास संपलेलं आहे. मला फक्त तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की, आणि तुम्ही ताईंना आणि जयंत पाटील साहेबांना विश्वास द्यायचा आहे की दोन्ही हात वर करा. दिवसाची बैठक होती, रात्रीची वेळ झालेली आहे. तुमच्या हातात दिसतील, तुमच्या हातात एक मोबाईल घ्या आणि मोबाईलची बॅटरी ऑन करा आणि बॅटरी चालू ठेवा प्रत्येकाने आणि हात वरी करून घोषणा द्या. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा. तुम्हाला आणखीन एक विनंती करतो, बॅटऱ्या तशा चालू ठेवा. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात, माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वात आणि आमदार धीरज भैयाच्या देशमुख साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे या ठिकाणी 100% 6 चे 6 आमदार या ठिकाणी आपण निवडून देणार आहोत की नाही? उदगीर मध्ये तुतारी वाजवणार आहोत की नाही? जोरात सांगा, वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. आता मी थांबतो. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. ताईला पुढे जायचं आहे म्हणून ते बरेच दिवसाखाली रामदास फुटाणे साहेबांनी एक ओळी म्हणले होते. रामदास फुटाणे साहेबांची ओळी होती, अरे धारदार सुरे सुद्धा वाजंत्री झाले आहेत, अरे धारदार सुरे सुद्धा वाजंत्री झाले आहेत आणि जना ठकलाव गजाड तेच गृहमंत्री झाले आहेत. त्याबद्दल सविस्तर ताई मार्गदर्शन करतील. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा स्मृती दिन आज आहे. विलासरावजी हे आपल्या सगळ्यांचेच मोठे नेते होते. महाराष्ट्राला अनेक वर्ष फक्त मंत्री नाही पण मुख्यमंत्री म्हणून मान सन्मान आणि आघाडीमध्ये एकत्रपणे काम करत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा नेता कोण असेल तर विलासराव देशमुखजींची आठवण आजही सगळे खूप प्रेमाने आणि आदराने करतात. एक उत्कृष्ट महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून म्हणजे मला विश्वास बसत नाही. बसवराजजी मला आता सांगत होते की त्यांना जाऊन 12 वर्ष झाले. म्हणजे असं वाटतं की विलासरावजी कालपर्यंतच आपल्या बरोबर होते. त्यांचा स्वभाव नेहमी खेळीमेळीच्या वातावरणात किती अडचण किंवा संघर्ष असला तरी प्रेमाने आणि आदराने या विषयावर बात करून सगळ्यांना एकत्र नेहमीच सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. आज मी तमाम लातूरच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की मोठ्या संख्येने मतदान करून आपण महाविकास आघाडीला एक सक्षम असा खासदार केला. याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. खूप संघर्षाचा काळ होता. काँग्रेसची परिस्थिती आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती. 1 वर्षापूर्वी जेव्हा अमोलदादा आणि मी इलेक्शन लढायचा निर्णय झाला, ना पक्ष होता ना चिन्ह होतं. सगळे नेते, पदाधिकारी, मंत्री, सोसायटीचा अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, साखर कारखान्या, दूध संघ, बँक, सगळ्याचे पदाधिकारी त्या गटामध्ये गेले होते आणि काय सांगत होते की आम्ही फक्त एकाच कारणासाठी गेलो, तो म्हणजे विकास. आता नक्की कुणाचा विकास 1 वर्षात झालाय
हा हिशोब जेव्हा प्रचाराला येईल ना तेव्हा नक्की करा. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आधीच्या सगळ्या भाषणांमध्ये अनेक गोष्टी झाल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट आपण सगळ्यांनी मी इथे कुणावर टीका करायला नाही आले. याचं कारण असं अनेक वर्ष एका संघटनेत आम्ही एकत्र काम केलं. आता जरी या भागातले लोकप्रतिनिधी एक वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले, त्यांनी काय परिस्थिती झाली, का केले, काय केले ह्याच्यात मला पडायचं नाही. मी इतिहासात कधी रमत नाही. पण ही सीट जी असेल याच्यात आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचाच आमदार 2024 मध्ये. आणि एक गोष्ट, बऱ्याच लोकांचा महाराष्ट्राबद्दल एक गैरसमज आहे की साम दाम दंडभेद काही करा आणि सीट निवडून येते. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने, तो माझा आणि अमोलदादाचा अनुभव आहे की आमच्या दोघांच्या मतदारसंघात प्रचंड पैशाचाही वापर झाला, पण महाराष्ट्राची जनता हे 50 खोके एकदम ओकेवाले आहेत. महाराष्ट्राची जनता बिकाऊ नाहीये. त्याच्यामुळे मला काय फार त्या पैशाची चिंता वाटत नाही. आता वाटले नाही वाटले, इथे काय कोणी केलं ह्याच्यात भानगडीत मी पडतच नाही. लखलापोच्याला त्याच्याकडे असतील नसतील काय करायचे ते मला त्याच्यात पडायचंच नाही. कारण कधीतरी एकत्र एका ताटात जेवलोय आपण, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत बसणार नाही. सगळ्या या भागातल्या लोकांना उदगीरच्या कोण कितने पाणी में हे प्रत्येकाला माहिती, त्यामुळे त्याच्यात आता पडायला नको आपण. पण माझी जयंतरावांना विनंती राहील की जयंतराव, साधारण सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी तुम्हाला आणि आदरणीय पवार साहेबांना आहे की जो काही तुम्ही निर्णय विधानसभेचा घ्याल, ज्याला कुणाला तिकीट द्या, आमची सगळ्यांची विनंती आहे की महाविकास आघाडीचे सगळे कॅन्डिडेट लवकरात लवकर तुम्ही सांगावे, म्हणजे ते प्रत्येक जण कामाला लागेल. ही आमची विनंती तुम्हाला कार्यकर्त्यांना. कारण आता निर्णय शेवटी एक संघटना म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे आमचे नेते आहात, आदरणीय पवार साहेब देशाचे नेते, तुम्ही दोघं जो निर्णय घ्याल तो अर्थातच आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल. कारण का पक्षाचं हित आणि महाराष्ट्राचं हित हेच जपून तुम्ही तिकीट द्याल. पण माझी एक उदगीरकरांच्या वतीने एक विनंती तुम्हाला आहे की यावेळेस असाच माणसाला तिकीट द्या जो ज्या जागेवर असेल तिथेच जागेवर 5 वर्ष राहील, एवढी माझी तुम्हाला विनंती. रोज हायवे बदलणारा माणूस आम्हाला नको. कधी ह्या रस्त्यावर, कधी त्या रस्त्यावर, कधी नो एंट्री मधून गाडी घालतोय, कधी ऐसा नहीं चलेगा. 5 वर्ष एक रस्ता पकडला ना तो निष्ठेने तो पाहिजे. तुम्ही किती हुशार आहात हे आम्हाला नको, पण आम्हाला फसवणार असेल तर तुमच्या हुशारीचा काय आम्ही करू. त्यामुळे मला असं वाटतं की हुशारी एक तरफ और निष्ठा एक तरफ. मला विचाराल तर तुम्ही किती हुशार असला तरी लख लाभो तुम्हाला. जर तुम्ही माझ्या बरोबर थांबणार नसाल तर तुमच्या हुशारीचा मला काय उपयोग, किंवा कुणाला किंवा समाजाला, पक्षाला, संघटनेला कोणाला. त्यामुळे असा आम्हाला आमदार निवडून द्या, आम्हाला तिकीट द्या जयंतराव, जो माणूस जागेवर 5 वर्ष राहील आणि त्याच्या विचाराच्या बरोबर राहील, ह्याला जास्त महत्व. कारण मला प्रश्न पडतो आणि मला प्रश्न बऱ्याच लोकांना विचारायचा आहे. ही राजकीय टीका नाही, आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले म्हणून मला प्रश्न पडतो की वक्फ बोर्डचा परवा निर्णय झाला, योग्य का अयोग्य ह्याच्यात मी पडतच नाही. पण वक्फ बोर्डच्या जमिनीच्या बद्दल एक निर्णय केंद्र सरकारने घेतला, मी त्याचा विरोध केला. कारण का एक तर तो पार्लमेंटचा, संसदेचा निर्णय होता जो आम्हाला संसदेतून नाही कळला, तो मीडियातून कळला. आता मीडियावाले मला म्हणायला लागले, ताई आम्हाला कळलं म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं नाही, तुम्हाला कळलं याचं दुःख नाही,
पण पार्लमेंट मधल्या गोष्टी पार्लमेंट मध्येच राहिल्या पाहिजे. आम्हाला कळल्यानंतर तुम्हाला कळलं तुमचा अधिकार आहे, आम्हाला काही लपवायचं नाही तुमच्यापासून. पण ह्या देशामध्ये पार्लमेंट मधली गोष्ट ही पार्लमेंट मध्येच आधी केबल झाली पाहिजे, ती लीक मीडियामध्ये होता. वक्फ बोर्ड मध्ये जो काही निर्णय असेल तो सगळ्या पक्षांना आणि वक्फ बोर्डच्या सगळ्या संबंधित लोकांना विचारपूस करूनच झाला पाहिजे, एवढाच माझा आग्रह. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही व्हावी. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी झाली आणि मी जाहीरपणे, जरी चंद्राबाबूची दुसऱ्या बाजूला असले तरी मी त्यांचे आभार मानते. कारण का चंद्राबाबूंनी आमची बाजू घेतली आणि म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतोय बरं, जर जेपीसीची मागणी असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर जेपीसी करा. थोडासा उशीर झाला पण चर्चेनीच विषय सुटला पाहिजे, कुणाची मनमानी तिथे चालणार नाही. मला महाराष्ट्राच्या एका पक्षाला तो प्रश्न विचारायचा आहे. त्या पक्षाकडून कोणीही तिथे उपस्थित नव्हतं. तुमच्या पक्षाची लाईन काय? वक्फ बोर्डच्या माध्यमामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या वतीने तुमचं मत मांडलेलं नाही. मग तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात का आमच्या बरोबर आहात? याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून मी मागते, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागत नाहीये. आणि याच उत्तर देत असताना त्यांच्या एका मोठ्या नेत्यांनी परवा सांगितलं की मी शिंदे साहेबांची म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना चर्चा करून आम्ही सगळे एकत्र निर्णय. कसा तुम्ही निर्णय घेणार? कारण का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा जो निर्णय तो पार्लमेंटमध्ये सांगितलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं मत एकच आहे. तर मग या तिसऱ्या पक्षाचे जे नेते इथून निवडून आलेले आहेत आज ते कॅबिनेट मध्ये, मला त्यांना अतिशय विनम्रपणे विचारायचंय, बाकीचं राजकारण बाजूला ठेवा, पण वक्फ बोर्डच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहात का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने बरोबर आहात? याचं उत्तर त्यांनी मला दिलं पाहिजे. कारण का मला माहिती, मी नागरिक आहे या राज्याची. या भागातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती नको? तुम्हाला माहिती नाही की त्यांची लाईन काय पाहिजे? आज वक्फ बोर्ड मध्ये ते दादागिरी करतायत, उद्या बाकीच्या सगळ्या समाजात, ख्रिश्चन समाज आहे, बौद्ध समाज, सगळ्या समाजामध्ये जातील. माझा विरोध कशाला नाही, चर्चेतून चांगला वक्फ बोर्ड होणार असेल तर आपण सगळे मिळून साथ देऊ ना त्याला. पण विचारलं तर पाहिजे. आज ते वक्फ बोर्ड मध्ये घुसते, उद्या ख्रिश्चन कमिटी, जैन कमिटी, पारसी कमिटी सगळ्यांकडे जातील. आणि आज समाजामध्ये घुसते, उद्या तुमच्या घरात घुसतील. जर आपण त्यांना प्रश्न विचारलेच नाही तर कसं चालेल? आणि हे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं पाप कोण करत असेल तर आज केंद्र सरकार हे करतंय. आणि महाराष्ट्रातले जे विकासासाठी गेलेले तिथे लोक आहेत त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मी उत्तर त्यांना मागतो आणि चर्चेला तुमचं जे असेल ते उत्तर, पण एक सशक्त लोकशाहीमध्ये तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की वक्फ बोर्ड मध्ये तुम्ही आमच्या बाजूने आहात का त्यांच्या बाजूने. कारण का जेव्हा मतं घेता तेव्हा तुम्हाला सगळ्यांची मतं चालतात, पण जेव्हा बाजू घ्यायची वेळ येते हे सोयीप्रमाणे वागतात, ऐसा नाही चले. कारण सोयीचं राजकारण हे ते काही कुठल्या विकासासाठी गेले नाही, कशासाठी गेले त्या सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती. त्यामुळे आपल्याला परत मला इथे यायचंच आहे. मगाशी आई मला म्हणाले की पुन्हा तुमची वेळ हवी आहे. हो, आता तर फक्त शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली, हे पहिलाच राऊंड आहे आपला. त्यानंतर सगळेच परत येतील, जयंतराव पण परत येतील, अमोलदादा पण परत येतील. मी पुन्हा येईन म्हणत नाही, परत येईल. आणि प्रचारासाठी मी काय असली भाषण करत नाही की मी 2 पक्ष फोडून आले वगैरे, ती असली माझी संस्कृतीच नाही. 2 पक्ष फोडून येणे काही कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे सांगणं आहे, आपली पोरांनी सांगायचं आई मी कॉपी करून पास झाले, ही कॉपी करून पास पण कुठला शांत. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 2 पक्ष फोडून मी आले, हे कुठला. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मला वाटायचं ते फार हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा जास्त होत्या. आणि परवा तर हद करते होतो मी. परवा भाषण करताना म्हणाले की जास्त कोणी वागला ना तर रस्त्यावर उतरा आणि त्यांच्या मारामाऱ्या करा. या राज्याचा गृहमंत्री अशी भाषा करतो, ऐकलं की नाही? ठीक आहे, मेरा आप ही के चॅनल पे पडा. ही भाषा जर या राज्याचा गृहमंत्री करत असेल
सर्वसामान्य माणसाकडून काय तुम्ही अपेक्षा करणार? आज या राज्यामध्ये क्राईम वाढलाय का? तर हो, वाढलाय. आज या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेत का? हो, वाढलेत. म्हणून जेव्हा लोकसभेला तुम्ही भरभरून आम्हाला मतं दिली तेव्हा त्यांची बहीण त्यांना आठवली. बहीण नुसती बहीण नाही आवडली, ती लाडकी पण झाली. आणि ती पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. चांगले 1500 रुपये देतात, स्वागत करतो आम्ही तेव्हा. पण स्वागत केलं तेव्हा आमच्या मनात वाटत होतं की दाल में कुछ तो काला ये से नाही लोग आहे. आणि झालं, पोटातलं ओठात आलंच. 2 त्यांचे आमदार, 2. जसं संविधान बदलायची भाषा 2 आमदार खासदारांनी केली होती की नाही, तसेच 2 आमदार भारतीय जनता पक्षाचे काय काल म्हणाले. एक बाबा तर म्हणाला की 1,500 रुपये मी देतोय. इलेक्शन झाल्यानंतर मला कळलं की मला मतदान झालं नाही, तर मी तुमचाच भाऊ आहे, जसे दिले तसे परत घेईन. माझी विनंती आहे त्या भावाला, रक्षाबंधनला 1500 रुपये का 3000 जे काय ट्रान्सफर कर. या राज्यात सगळ्यांचा सोड, एकाच बहिणीचे परत घे, एकच बस. बाकी कोणाची घेऊ नको, एकाच बहिणीचे घेऊन तर दाखव. बघते किती हिंमत आहे त्याची. तो एक झाला. आणि दुसरा काय म्हणतो, असले भाऊ असल्यापेक्षा नसलेले बरे. बरोबर आहे. दुसरा काय म्हणतो भाऊ की मी स्क्रुटिनी. आता जयंतराव, तुम्ही असेंब्लीमध्ये आहात, मी काय अहमद दादा नाहीये. आम्हाला माहितीच नव्हतं डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी आहे. म्हणजे जी स्क्रुटिनी म्हणजे चेकिंग होणार आहे. म्हणजे आता इलेक्शनच्या आधी सगळ्यांना पैसे मिळणार. 1, 2 देवता नाही, 5-10 हजार रुपये किती देतील देव मागे. 5-10 हजार रुपये देतील सगळ्या बहिणींना. पण इलेक्शन झाल्यानंतर चेकिंग करणार. ज्या बूथवर व्यवस्थित मतदान झालं तिथे पैसे मिळणार, जिथे नाही झालं तिथे. आता त्याचं हे माहिती नाहीये की सरकार त्यांचं नाही, आपलं येणार आहे. त्यामुळे त्याला खोली मारल्याने चान्स देणार आहे. पण अशा धमक्या जर एका महिलेला हे सरकार देणार असेल, कसली लाडकी बहीण योजना. हे 2 भाऊ असे जर बोलणार असतील, मग काल देवेंद्रजींना फार त्याचा त्रास झाला. जोरात ओढून भाषण करत होते की असं कधी होणार नाही. आम्ही कधी आरोप केला नव्हता, तुमचेच आमदार म्हणाले, मी नाही म्हणाले. संविधान बदलणार आम्ही 400 पार हे कोण म्हणलं होतं? भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणले होते की नाही? आम्ही म्हणलो होतो का? आम्ही आरोप केले का? आम्ही रामकृष्ण हरिवाले विचारायला मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नॅरेटिव्ह आजकाल म्हणतात फेक नॅरेटिव्ह. कुठला शब्द काढला? भारतीय जनता पक्षाचा शब्द आहे फेक नॅरेटिव्ह. आता भारतीय जनता पक्ष तर बोलतच, पण त्यांचे मित्र पक्ष पण तसेच बोलायला लागले. फेक नॅरेटिव्ह कसला दमल्याचा फेक नॅरेटिव्ह? तुम्ही बसा चर्चेला, मी कुठल्या त्यांच्या माणसाला बसायला चार आहे. कसला फेक नॅरेटिव्ह? काही फेक नॅरेटिव्ह वगैरे काही नाही. मी स्वतः माझ्या कानांनी आणि डोळ्यांनी आणि सगळ्या पत्रकारांना विचारा, आम्ही संविधान बदलणार 400 पार झाले तर हे भारतीय जनता पक्ष अनेक वेळा बोललेली आहे, हे वास्तव आहे. हा कुठलाही फेक नॅरेटिव्ह नाही. तसंच लाडकी बहीण योजनेचं आहे. हे मी नाही म्हणत आहे, ते म्हणतात. 2 आमदार तीच गोष्ट कशी म्हणतात हो की आम्ही इलेक्शन नंतर ठरवू योजनेचं काय करायचं. ही फसवणूक आहे. आणि आमचं सरकार, आमचं नाही, आपलं सरकार आल्यावर फक्त लाडकी बहीण योजना होणार नाही, त्याच्या पुढचा टप्पा त्याच्यात सुधार करू की या राज्यातली कुठलीही लेक कधीही बाहेर गेली तर तिची सुरक्षिततेची जबाबदारी ही आपल्या सरकारची असेल, ही वाढीव आम्ही देऊ. आणि आमची नैतिक, कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी महिलांची सुरक्षितता. अहो इकडे एवढे पोलीस उभे. आज तर मला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला, मला माहिती नाही, पण तो भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी व्यक्तीने म्हणलेला, मला माहिती नाही तो, पण मला आश्चर्य वाटलं. आणि मला हा प्रश्न देवेंद्रजींना विचारायचा की भारतीय जनता पक्षाचे कोणीतरी असं म्हणालं, असं पत्रकार म्हणतात, मला माहिती नाही, दाखवता ना पुरं दाखवा माझं स्टेटमेंट. भारतीय जनता पक्षाचा असा एखादा नेता म्हणाला का पदाधिकारी की कुठल्याही पोलीसवाल्यांनी विचार करून निर्णय घ्यावे,
कारण का जर न विचार करता आमच्या विरोधात निर्णय केले तर अशा ठिकाणी तुझी बदली करू जिथून बायकोशी फोनवर पण बोलता येणार नाही. बरोबर? इथे सगळे पोलीस आहेत ना, मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते की या राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर, आपलं सरकार, सॉरी माझी चूक झाली, आपलं सरकार आल्यावर कुठल्याही पोलीसवाल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. बदल्या मेरिटनीच होतील. आणि हे जे असं बोलतात ना की माझे वडील, मी तो शब्द पण चुकीचा वापरू शकत नाही, ते वापरतात, कारण का माझ्यामध्ये संस्कार मध्ये असे शब्द नाहीयेत, पण माझे वडील सागर बंगल्यात राहतात. माझी फार अपेक्षा होती, मला दुःख झालं, मी विरोधक म्हणून टीका करत नाहीये, पण खरंच देवेंद्रजी तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होती. असली भाषणं तुमच्या पक्षातले लोक करतात, आमच्या पोलिसांना धमक्या देतात आणि तुम्ही गृहमंत्री आणि ऐकून घेता. तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे आणि तुमच्या पक्षाचा माणूस असं बोलतो आणि तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही. अरे ह्या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत, या सगळ्या पोलिसांमुळे आपण घरी शांतपणे झोपतो, त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता. काय समजता स्वतःला? हे सगळी ना ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना, ही आपल्याला 2024च्या इलेक्शन मध्ये मोडून काढायची, ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांना आणि हा बदल आपल्याला महाराष्ट्रात घडवायचा. त्यामुळे मी खरंच 7:15 वाजलेत, मला अजून एक सभा करून ट्रेन पकडायची, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण आज अतिशय म्हणजे जयंतराव आपल्याला यायला थोडासा उशीर झाला, पण तुम्ही यायच्या आधी हा माहोल जर तुम्ही पाहिला असाल तर उदगीरचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेबांच्याच विचाराचा होणार आहे, असा माहोल आम्ही इथे पाहिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सीट आल्या तर जमात पकडा तुमच्या हिशोबामध्ये, ही तर आली. आता फक्त किती मतांनी येणार हाच निर्णय आपल्याला घ्यायचा. आता तो मायबाप जनतेने ठरवायचा. अरे थोडा बडा सोचो यार. 1 लाख म्हटला बघा, अमोल दादा आणि मी 5-10 हजारांनी निवडून आलो तरी खुश होतो. आमच्या मायबाप मतदारांनी 1.5 लाखाचा लीड आम्हाला भाग्य. तुम्ही 50,000 म्हणलं तर कदाचित 1.5-2 लाखांनी पण येऊ शकता. पण खरंच आज आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेमाने आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं. बसवराव पाटलांचं जोरात भाषण केलं. नंतर मलाही माहिती नव्हतं तुम्ही असे डेंजर आहात, आजच कळलं. नंतर नेहमी असं सॉफ्ट बोलतात, गोड बोलतात. नंतर मला शेजारी बसून म्हणजे थोडा ज्यादा हो गया क्या, नहीं कभी कभी बोलना भी चाहिए. लोकांना कळू दे कोण कितने पाणी. प्रत्येकाला वाटतंय आपले हेला जाते, टपले मारून जाते. एकदा ऐकून घेऊ, 2दा ऐकून घेऊ, 3दा ऐकून घेऊ, 4थ्यांदा असा करारा जवाब मिलेगा ना. करेक्ट कार्यक्रम ते जयंतरावांचं डिपार्टमेंट आहे. पण खरंच आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार वाटून विधानसभेचा फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला मी नक्की येईन एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. आता श्री संसद रत्न श्री अमोल कोल्हे साहेब यांना विनंती करतो की आपण सखोल असं मार्गदर्शन करायचं आहे. त्या अगोदर साहेबांसाठी एक शेर. दुश्मन तो गद्दारों के बनते हैं, दुश्मन तो गद्दारों के बनते हैं जनाब, दोगले इंसानों के तो सभी दोस्त होते हैं, दोगले इंसानों के तो सभी दोस्त होते हैं. वक्त निकल जाने के बाद खतर की जाए तो उसे खतर नहीं अफसोस कहते हैं. सर्वांना माझी विनंती आहे, आपण 3 वाजल्यापासून बसलात, मला त्याची जाणीव आहे, परंतु सर्वांनी खुर्चीवर बसून घ्या. आदरणीय अमोलदादा कोल्हे साहेबांचं, खासदार साहेबांचं अत्यंत तुम्हाला कानं तुमचे तृप्त होतील असं भाषण आहे. कृपया बसून घ्या सर्वांनी. त्यांनाही कल्पना आहे 3 वाजल्यापासून आपण बसलो. जय शिवरायाच्या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक जयंतरावजी पाटील साहेब, ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं, त्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा
लोकसभेतल्या आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार आणि कसं माजी आणि भावीमध्ये ज्यांचं आता फार अंतर राहिलं नाही ते सुधाकरजी भालेराव, बसवरावजी पाटील, नागराळकर, शिवाजीराव मुळे, संजयजी शेटे, रेखाताई कदम, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण फार जास्त काळ घेणार नाही, कारण आपण दुपारी 3 वाजल्यापासून जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी थांबलेला, त्याची मला पुरेपूर जाणीव आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राजकारणातला ज्यांना राजहंस म्हटलं जातं त्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र असं अभिवादन करतो. आणि विशेषतः आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो काही चिखल झालाय आणि काही लोकांनी जे काही महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय ते पाहत असताना स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची प्रकर्षानं आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण फार जास्त बोलणार नाही आणि विशेषतः वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही, कारण मगापासून जयंत पाटील साहेब इतकी सॉलिड बॅटिंग झाली, म्हणजे इतके चांगले वक्ते, इतकी सुंदर भाषणं झाली. म्हणजे शिवाजीराव असतील, मग बसवराज पाटील असतील, ही सगळी तर अशी धार लावून सगळी मंडळीत म्हटल्यानंतर फार काय बोलायचं तुम्ही शिल्लक ठेवलं नाही. पण एवढं सांगतो, नहीं देना चाहते उन्हें कोई शिकायत का बहाना. कारण मगाशी महबूबाई सांगून गेले, काहीतरी बोललं की तक्रार होती नंतर. नहीं देना चाहते उन्हें शिकायत का बहाना, कोई दोस्ती नहीं, जुगाड़ नहीं, इंसानियत है यारो, जो जनता की आंखों में ही गिरा हो उसे और बोल के क्या मारना. आणि म्हणून फक्त एवढंच सांगायला आलोय की जो तुम्ही जी घोषणा आधी दिलीत, वाजवा तुतारी, आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे. कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा पैशानं विकत घेतला जात नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गद्दारी सहन करत नाही, आणि जर कोणी गद्दारी केली तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसत नाही. हे येत्या निवडणुकीत आपल्याला सांगून द्यायचं. आणि म्हणून मगाशी ताईंनी जो उल्लेख केला, मगाशी मी तुळजापूरच्या सभेत किस्सा सांगितला. खरं तर महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती एका शाळेसारखीच आहे. एक शाळा होती, शाळेमध्ये मास्तर पोरांना रोज छडीने मारायचा. ते मास्तर छडीने मारायचे तरी पोरं तक्रार करत नव्हती, आणि पालकांना कळायचं नाही, वळत दिसतात तरी मी पोरं तक्रार करत नाही, झालंय काही नेमकं. आणि एक दिवस जेव्हा पालकांनी जाऊन खिडकीतून बघितलं तेव्हा कळलं, मास्तर छडीने मारत होता पण समोर गुलाबी चॉकलेट टाकून ठेवलं होतं. आणि त्या शाळेतले विद्यार्थी कोण आहेत माहिती का? तुम्ही आणि आम्ही. समोर प्रत्येक वेळी चॉकलेट टाकून ठेवलं जातं. पण आज विचार करा, दुधाला भाव काय? गुजरात मध्ये दुधाला 40 रुपये भाव मिळतो. आपलं दूध कितीनी जातं? 3.5-8.5. कितीनी जातंय? हे जर दुधा मागे 10 रुपयाचं नुकसान होतंय, सोयाबीन किती निघतं? सोयाबीनला भाव काय? MSP काय? 48ची. आणि याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मान्य पाशा पटेल साहेब असतील, मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनीच मोर्चा काढला होता. तेव्हा बीपीच्या देठापासून वरडून सांगितलं होतं किमान 6000 भाव मिळाला पाहिजे. विचार करा, एकरा माग जर 20 क्विंटल निघत असेल तर क्विंटल माग 2000चा घाटा तुमचा आहे भावांनो. 2000चा घाटा हा जर क्विंटल माग होत असेल तर एकरा माग घाटा चाललाय तुमचा 40,000. 40,000 तुमच्या खिशातून काढून घेतले, तुमच्या हक्काचे तुम्हाला दिले जात नाही. पण चॉकलेट कुठलं दाखवलं जाते? घ्या 1500. म्हणजे काढून घेतले 40,000, देतात फक्त 1,500. आणि म्हणून या सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आलेली. म्हणजे एकीकडे सरकार जेव्हा लाडकी बहीण योजना म्हणतं, तेव्हा याच सरकारची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या 74,000 आमच्या आशा भगिनी ज्या आहेत
यांचं 4 महिन्यापासूनचं गटप्रवर्तकांचं आशा भगिनींचं मानधन दिलं नाही, ज्या आशा स्वयंसेविकांचं मानधन तुम्ही देत नाही, कुठल्या तोंडानं तुम्ही लाडकी बहीण म्हणणार आहात? आणि मगाशी ताईंनी लाडकी बहीण योजनेचं खरं वास्तव सांगितलं, पण या मतदारसंघामध्ये विशेष करून बोलताना म्हणजे आता एक गुलाबी यात्रा चालू आहे, ती गुलाबी यात्रा येईल सुद्धा. मगाशी बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं बोलताना, बारामतीमध्ये सुद्धा कुणाच्या तरी मनात भीती बसली. बारामतीमध्ये काय आता चुकलं का म्हणावं लागतं? मुठीतून वाळू सारखायला लागली, हातातून मतदारसंघ दिसायला लागला आणि पायाखालची जमीन दिसटली की भल्यांना ही कदाचित उपरती होत असावी असं मगाशी बसवराज पाटील म्हणाले. आणि त्यामुळे इथं सुद्धा जेव्हा मतांचा जोगवा मागायला येते तेव्हा जरूर सांगा, किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाही. किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाहीत. बघतोस तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. बघतोस तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते रुचत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे. जाकीट घाला नाहीतर योजना काढा, हवा पवार साहेबांचीच आहे, हवा पवार साहेबांचीच. आणि म्हणून मगाशी जाताना सांगतो, मगाशी बहुतेक मुळे साहेब बोलताना बोलले, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं आधी एक घटना घडली. त्या घटनेनंतर पवार साहेबांनी जे काही घडलं होतं तो प्रमादा पोटात घातला, तरी मानाचं पान दिले तरी तसंच झालं. आणि हे सगळं होत असताना नकळत माझं मन इतिहासात गेलं. कारण हाच प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं होतं. त्यावेळी हंबीरराव मोहित्यांनी हे सगळं बंड पलटवलं होतं. कारभाऱ्यांना जेरबंद केलं होतं सुनावणीसाठी. म्हणजे कारभाऱ्यांनी बंड केलं, त्यांना जेरबंद केलं आणि अटक करून संभाजी महाराजांसमोर उभं केलं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं आणि मानाची सगळी पदं परत दिली. पुन्हा त्यांना कारभारी बनवलं. पुन्हा कारभारी बनवल्यानंतर बघा इतिहास कशी आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो. महाराज गेल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं, अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मोकळं केलं, पुन्हा मानाच्या पदावर बसवलं. पण दिल्लीचा शहजादा आला आणि कारभाऱ्यांनी परत बंड केलं. जेव्हा परत बंड केलं तेव्हा दिल्लीच्या शहजादा अकबरांनीच हे बंड छत्रपती संभाजी महाराजांसमोर उघड केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पुन्हा कारभाऱ्यांना जेरबंद केलं. पहिल्यांदा जेव्हा जेरबंद केलं तेव्हा माफी देऊन मानाची पदं परत दिली होती. जेव्हा दुसऱ्यांदा गद्दारी केली तेव्हा हत्तीच्या पायी दिलं होतं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि त्यामुळे आता हत्ती आणता येणार नाही, शिक्षा ती आता देता येणार नाही. पण हा जो गद्दारीची प्रवृत्ती आहे तिला मतांच्या हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय राहू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता वेळ फार झालाय म्हणून जास्त वेळ थांबत नाही. आता फक्त ट्रेलर देतो पिक्चर दाखवायला, परत प्रचाराच्या सभेला येतो. त्यामुळे एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्र कधी दबावापुढे झुकत नाही. आपला स्वाभिमान तो विकत नाही. सहसा महाराष्ट्र पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्यानं विजत नाही. आणि हा पेटणं, हा अंगार, हा गद्दारी जाळण्यासाठी राखून ठेवाल आणि तुतारी वाजवून गद्दारी गाडाल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.
आता इथं पक्षप्रवेश थोडासा अध्यक्षांच्या भाषणाच्या आधी पक्षप्रवेशासाठी पक्षप्रवेशासाठी मी बाळासाहेब पाटोदे, साळबा पाटील व त्यांचे सर्व सहकारी आणि हबीब पिंचन्नी, माजी नगराध्यक्ष मुरलीधर चिखले आणि त्यांचे जमीलभाई गुत्तेदार आणि त्यांचे सर्व सहकार्यांना विनंती करतो. अमोल सुधाकर भालेराव, विलास राठोड, नरसिंह मोहनराव पाटील वायगाव ग्रामपंचायत सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या. जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन 2 मिनिटात चालू होणार आहे. सर्वजण खाली बसून घ्या विनंती. प्रदीप शिवाजीराव तुरेपाले, आकाश भरत कांबळे, शिवानंद विनायक कांबळे. आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार सुधाकरराव भालेराव, इथे उपस्थित असणारे नागेश पाटील, चंदन पाटील, बापूसाहेब पाटील, आशा शिवाजीराव मुळे, शिवराज तोंडशिरकर, ज्ञानेश्वर पाटील, धर्माजी चंतवडे आणि सर्वच आपण उपस्थित असणारे बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रवेश घ्यायचा होता. त्यामध्ये भाजपा युवा मोर्चा तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब शंकरराव पाटोदे, अमोल सुधाकरराव भालेराव, संजय भाऊ कस्तुरे, नरसिंह मोहनराव पाटील आणि अनिल कुमार मोतीराम राठोड, अफजल हरुखान पठाण, दशरथ श्रीवास्तव असे बरेच मान्यवर, मुरलीधर चिखले आणि काही विविध पदाधिकारी यांचा प्रवेश झाला असं मी पहिल्यांदा जाहीर करतो. त्यांना माझं भाषण झाल्यानंतर त्यांचा प्रवेशाचं स्वागताचं काम इथं आपण करू. तोपर्यंत आपण स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सुधाकर भालेराव आणि बसवराज पाटील साहेब आणि इथल्या सर्व नेत्यांनी आज एकत्रित बोलवलेलं आहे. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी बऱ्यापैकी सर्वच गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. या मतदारसंघात गद्दारी झाली. पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला त्यांनी दगा दिला आणि मराठी माणसाला सगळं खपतं, पण गद्दारी, फसवणूक आणि दगा कधी खपत नाही आणि त्याचं प्रायश्चित्त त्यांना देण्याची कामगिरी उद्याच्या विधानसभेत तुम्हा सगळ्यांना करायची. मागच्या धोका म्हणजेच गद्दारी, गद्दारी म्हणजेच फसवणं, फसवणं म्हणजेच धोका. त्यामुळे या मतदारसंघात पवार साहेबांनी मंत्रिपद दिलं. या मतदारसंघात तुम्हा सगळ्यांच्या विकासाचं साधन त्यांच्या हातात दिलं. पण मुठभर कॉन्ट्रॅक्टरचा विकास झालेला दिसतोय. सामान्य जनतेच्या जीवनात कुठं फरक पडलेला मला दिसत. प्रत्येकाशी गोड बोलायचं आणि आपलं तेवढं साध्य करायचं. आता लोकांना पवार साहेबांना सोडल्यामुळं त्यांचा हिशेब करायची इच्छा तयार झालेली आहे आणि म्हणून सुधाकरराव भालेरावजी यांचा प्रवेश हा आमच्या दृष्टीनं एक आशेचा किरण आणि सक्षम अशा पद्धतीनं तुम्हा सर्वांचं नेतृत्व करणारा नेता आज आपल्याला भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या 2.5 महिन्याच्या काळात अनेक भूलथापा होतील, तुमचे पाय धरले जातील, तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्या डेंगे खालून जातो पण मला मतदान करा. आपण सगळ्यांनी सावध व्हा. शरद पवार साहेबांनी एवढं काम, एवढी मोठी अशी संधी दिलेली असताना त्यांना फसवलं
तर तुम्हाला फसवायला किती वेळ लागणार. आणि म्हणून आपण विचाराने उद्याच्या निवडणुकीतलं राजकारण केलं पाहिजे. सुधाकर भालेरावांना मी बरेच दिवस बोलत होतो, त्यांनी म्हटलं नाही साहेब, मी भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेनं काम करतोय, मी काय येणार नाही. मी बराच मागे लागलो. एकदा त्यांना बोलून घेतलं, म्हटलं चहा घ्यायला तर या. ते चहा प्यायला आले आणि मी त्यांना भविष्य काय आहे ते सांगितलं. ते म्हटले तुम्ही जे भविष्य सांगता तसं झालं तर मग मी येतो. म्हटलं नक्की? हो म्हटलं. लोकसभेनंतर ते त्याप्रमाणे आपल्या पक्षामध्ये आले, म्हणून आम्ही त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं. आज मी त्यांना विनंती केली, जरा थोडा कार्यक्रम करा, मोठा करू नका. का करू नका? तर पवार साहेब अजून येणार आहे. पवार साहेब येतील त्यावेळी तुमच्या प्रमुख मैदानात आपण सभा करायची आहे. ते म्हटले मग मी कुठं करू? रस्त्यावर टाका मांडव म्हटलं, पण काय बिघडत नाही, आपली सभा लय मोठी करू नका. त्यामुळं पवार साहेब ज्यावेळी येतील त्यावेळी शिवाजीरावजी जरा मोठा कार्यक्रम आपण करू. त्यावेळी आणखीन काही हिशेब असेल तो त्यावेळी जास्त पद्धतीनं बोलू. पण माझी आपणाला विनंती आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वी लढवलेला आहे. स्वर्गीय चंद्रशेखर भोसले इथनं आमदार होते. या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आमदार आपल्याला करायचाच आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करायला सुरुवात केली पाहिजे. नवं जुनं असा फरक न करता, मान अपमान थोडेसे बाजूला ठेवून गावागावात आपली पार्टी एकसंघ करून, जे तिकडे गेले असतील ते परत येत असतील तर त्यांना परत घेऊन आपल्याला ताकदीनं लढायचं काम करा. कारण समोरचा हा तोंडाने, प्रयत्नाने आणि कामानं नाही तर पैशानं लढणारा माणूस. किती अमाप पूर येतोय. लोकसभेला बघितलं असेल आपण, लोकसभेला किती पूर आला पैशाचा. आमच्या विरोधकांना पैशाची काही कमी नाही. पैशाचं झाड त्यांच्या घरी लावलंय का काय अशी आता मला शंका यायला लागली. पण महाराष्ट्रात मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं, अमोल कोल्हेंनी सांगितलं, महाराष्ट्रातली माणसं पैशाला बोलत नाही. आणि ह्यांनी पैसे कुठल्या मार्गाने मिळवलेत याचाही आता महाराष्ट्राच्या जनतेला अभ्यास झालेला आहे. अनेक मार्ग, अनेक पद्धती, अनेक व्यवस्था आहेत. मोठी मोठी टेंडर द्यायची, त्यातून कॉन्ट्रॅक्टर कडून काही ना काही मिळेल अशी व्यवस्था करायची. आणि त्यातून एखाद्या आमदाराने सांगितलं मी 1000 कोटीची कामं आणली, आता माणसं माग मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढतात आणि 1000 गुणिले 20%, एवढे पैसे मिळाले. तरी 30%. आमदार तसं टक्केवारी बदलते, 20%, 30%. म्हणजे यांनी मतदारसंघासाठी कामं आणली का पैसे गोळा करण्यासाठी या कामाचा उपयोग होतोय, याची शंका महाराष्ट्रातल्या जनतेला आज मनापासून यायला लागली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेतही आम्ही हे सांगितलं, अनेक योजना जाहीर व्हायला लागल्या, अनेक योजना जाहीर व्हायला लागल्यात. एवढे जाहीर व्हायला लागलेत की त्यासाठी सरकार सामाजिक न्याय विभागाचा निधी कट करतंय, आदिवासी विकासाचा विभागाचा निधी कट होतोय. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या सगळ्या योजना थांबवायची पाळी या सरकारवर आली आहे. हे जे पोलीस वगैरे सगळे बसलेत ना, यांचाही पगार 1-2-3 महिन्याने होईल की नाही अशी शंका वाटावी, अशी फार मोठ्या प्रमाणात परिस्थिती महाराष्ट्राची आर्थिक झालेली आहे. आज आपल्या सर्वांना सांगतो की मगाशी एक भाषण तुम्ही ऐकलं, कुणीतरी उल्लेख केला, महाराष्ट्राच्या एका आमदारांनी भाषण केलंय, कुठेतरी भाष्य केलंय की तुला अशा ठिकाणी पाठवून देऊ, जर आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुझ्या बायकोचाही फोन तिथं लागणार नाही. पोलीस अधिकाऱ्याला असं बोलणं, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे
तुम्हाला अशी दम देणारे राज्यकर्ते सापडलेले आहेत. तुम्हाला दम देऊन तुम्हाला पाहिजे तिकडे अशी बदली करू म्हणून सांगणारे राज्यकर्ते पाहिजेत का व्यवस्थित नियमाने नीतीनं वागणारे राज्यकर्ते पाहिजेत? हे महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आता विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या समोर हे आव्हान आहे. या सगळ्या भ्रष्ट मार्गाने काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर सहानुभूती ठेवायची का सहानुभूती शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या मागे ठेवायची? हेही आव्हान महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्युरोक्रेसी आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे. एक म्हणतो पाहिजे तिथं तुला असं घालतो की तुझ्या बायकोचाच तुला फोन येणार नाही, अशी भाषा कधी राज्यकर्त्यांची महाराष्ट्रात. दुसरा म्हणतो डिसेंबर मध्ये आम्ही स्क्रुटिनी करणार आहे आणि स्क्रुटिनी केल्यावर एखाद्या मतदारसंघात 15,000 महिलांना मिळालं असेल तर ते हजार महिलांच्यावर संख्या आणायची धोरण यांच्या मनात दिसते. धमक्या देण्याचं काम चाललंय. आमच्या मताच्या पुढचं बटन दाबा आमच्या चिन्हाच्या, नाहीतर आमच्या या सगळ्या योजना बंद होतील, अशी भीती महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना घालू नका. आम्ही महाविकास आघाडीवाले सक्षम आहे असल्या योजना पुढे नेण्यासाठी, किंबहुना त्यात वाढ करण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू, पण महाराष्ट्रातल्या जनतेला धमक्या देऊ नका. आणि तिसरा एक आमदार म्हणतो की दिलेले पैसे परत काढून घेण्याची देखील आमची ताकद आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष कोणत्या नीतीनं चाललाय याचा तुम्ही मित्रांनो अभ्यास करा. आपण प्रामाणिकपणाने विचार करा. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना थांबवून ठराविक योजनांच्याकडे हे पैसे वाटपाचं काम चालू आहे. आणि हे पैसे वाटपाचं काम डोळे झाकून का करतात? तर मतं पाहिजेत. मत मिळाल्यानंतर हे स्क्रुटिनी करणार आणि ही योजना बंद करणार. पण तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलोय. उद्याचं राजकारण हे बदलणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या 2 मित्रांचा पराभव झालेला आहे. उद्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या मागे आपण उभं राहायचं हा निर्धार जनतेने केलेला आहे. म्हणून आता हे सांगत सुटले की चुकीचं नॅरेटिव्ह सांगितलं. मगाशी त्या मुद्द्यांवर कुणीतरी बोललं म्हणून मी जास्त बोलत नाही. पण तुमचेच खासदारांचे उमेदवार, खासदारकीचे उमेदवार भाषण करत होते. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीला जाऊन घटना बदलायचं काम करायचं. या राज्यातल्या आणि देशातल्या गोरगरीब जनतेला धाकात ठेवायचं, अल्पसंख्याक समाजाला प्रेशर खाली ठेवायचं, हे काम यांनी केलं. भारतातल्या जनतेने ठरवलं ते 400 पार 400 पार 400 पार म्हणतायत. त्यांना आताच रोखण्याची गरज आहे. तुम्हा सगळ्यांच्या ताकदीनं यांचा वारू 240च्या आत थांबला. म्हणून आता मनासारखं काही करता येणार नाही. म्हणून भेट कुणाची? तर नितीश कुमारची, चंद्रबाबू नायडूची आणि त्यांच्या टेकूने ह्यांनी परत सरकार केलं. माझी त्यालाही तक्रार नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, चंद्रबाबू नायडू 6 महिन्यापूर्वी ह्यांच्या विरोधात होते. त्याला ईडी बीडी सगळं घालून तिथल्या स्थानिक मुख्यमंत्र्यांनी चंद्रबाबूला तुरुंगात ठेवला, तरी यांनी त्याला बाहेर काढला. आणि दुसरे जे आहेत नितीश कुमार, ह्यांनी एक 4 वेळा बाजू इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं केलेलं आहे. त्यामुळं त्यांना देशात पलटूराम म्हणतात. त्यामुळं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर नरेंद्र मोदी